याच्या नादी नको लावू. अरे बापरे. म्हणजे आम्ही जे असं म्हणजे आम्हाला ते माहिती होतं की जो व्हिडिओ व्हायरल होईल तर तुम्ही बाबा बिंदास करा आणि तुमच्या मागे खंबीर उभा आहे. क्रॉस मध्ये जाणं, मी घरून पैसे सोडले होते. ड्रॉइंग वगैरे मला ती आवड होती पहिल्यापासून, सपोर्टच नव्हता कशातच नव्हता. मी आतापर्यंत मला तर ट्युशन नव्हतं माहित, लोकांची ते साफसफाई घर साफ कर. जोपर्यंत समजा आपला बंगला गाडी बिड्या होत नाही तोपर्यंत समजणार नाही म्हटलं की मी काय करत होतो. असे येडे फॅन भेटले आम्हाला काही. त्यांनी विचारलं म्हणे बोले भाई तू बाई काय ते बोले तो पोलिसाचे फोन आम्हाला, वकिलाचे फोन आलेले. मराठी ऍक्टर होती, तिची शूटिंग चालू तर तिने काय केलं. नमस्कार मंडळी, मी पूजा पाटील आणि आपल्या सोबत देरांकाच्या खास पॉडकास्ट मध्ये एक नाही तर चक्क 2 कंटेंट क्रिएटर आपल्या भेटायला आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत खूप दिलखुलासपणे गप्पा करणार आहोत. तर आपल्याला भेटायला आलेले आहेत ते म्हणजे मिस्टर केच, पण त्यांना ओळखत असाल ते म्हणजे कनन पाचुंदे. आणि त्यासोबतच आपल्याला नटखट कृष्णा म्हणजेच कृष्णा हनुवते. आपल्या दोघांचं पण स्वागत आहे खूप खूप देरांकाच्या पॉडकास्ट मध्ये. मला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की इतके मजेशीर किस्से आहेत तुमचे, तुमचा रील पण बघितलं तर इतकं हसायला येतं, पोट धरून वाजतो अक्षरशः. कधी ते गाडी घेऊन जाणं, माईकला म्हणजे रस्त्याने लगेच माईक धरून विचारणं काहीही क्वेश्चन. मला पहिल्यांदा हा प्रश्न पडतो की तुम्ही दोघं की सारखे नमुने भेटले कसे? हे सगळ्यात मेन म्हणजे लोकांना पण हा क्वेश्चन खूप आहे. काही म्हणजे मेन गोष्ट ती एवढी बॉन्डिंग जमत नाही कोणाची, पण आमची ती जमली म्हणजे ते एक लगेच चांगलं देवानं पाठवलं आम्हाला दोघांसाठी. तर म्हणजे आमच्या म्हणजे आता दुसरा मित्र होता माझे फ्रेंड सर्कल, यांचे फ्रेंड सर्कल होते, मग त्यांच्या थ्रू आम्ही भेटलो. सांग ना काहीतरी तुम्ही. मी सांगतो की माझे पण भरपूर मित्र होते व्हिडिओ बनवणारे, याच्या सोबत पण भरपूर मित्र होते व्हिडिओ बनवणारे, पण सपोर्ट जसं पाहिजे तसं भेटत नव्हतं त्याला पण मला पण नाही. तर मग रॅन्डमली एक पोरगा आलतो माझ्या रील्स मध्ये, म्हणजे अरे भारी व्हिडिओ बनव, त्याच्यासोबत बनवू आपण म्हणून व्हिडिओ. मग त्याला मेसेज केला, भाई कापे राहते तू मैसा तसं. तर ते म्हणे हा भेटू म्हणे, व्हिडिओ काढू. मग त्याला भेटायला गेलो, तर मग हा नव्हता आला त्या दिवशी भेटायला ग्रुप मध्ये. तर याचा मित्र फोन लावते याला, अरे किधर रे बाबला तू? अरे इकडं मम्मी सोडायला आलतो असं तसं. म्हणले अरे बाबला कोण आहे? म्हणले एवढं डेंजर. म्हणलं कोण आहे? मला माहितच नव्हतं ते ऍक्शन वगैरे बनवायचे व्हिडिओ, प्रँक वगैरे न बनवायचे, ड्रेसिंग वगैरे ऍक्शन बनवायचं. ते त्या टायमाला आम्ही भेटलो होतो पहिले सगळ्यात. तर भाऊ पहिले पूर्ण व्हाईट कपडे, अरे बापरे, त्याच्यामध्ये डायरेक्ट गोल्डन केस, गोल्डन केस. आणि माझा मित्र, आम्ही सोबत याला भेटायला गेलो व्हिडिओ काढायला पहिली वेळेस. तर माझा मित्र म्हणतो याच्या नादी नको म्हणजे की असा एवढा डेंजर लुक होता त्याचा, म्हणजे असं याला काही बोललं नाही, काही मारून बिरून दे म्हणून नादी नको लागू. तर मग आम्ही भेटलो तर व्हिडिओ बनवले आम्ही. मग त्याच्यानंतर याचं एकदा मला आठवतं, एवढं सांगतो, याचं रिचार्ज संपलं होतं. तर म्हणे बडे पैसे घ्या म्हणजे हा मला असं वाटलं की हा मारून टाकू, बॉन्डिंग वाढन म्हणलं. मारलं रिचार्ज. मग मी याला पैसे मागितलेच नाही की हा बाबा रिचार्ज जाऊ द्या. तर मग त्याला भारी वाटलं की याने पैसे मागितले. मग त्याच्यानंतर आमचं बोलणं वाढलं. मग आम्ही नाही का 3-4 घंटे बोलायचं रात्री, 12 वाजता 1 वाजता. जेवढं पोरीला बोलत नाही तेवढं आम्ही बोलतो. आता अजून पण चालू झाला ना आमचा कॉल का म्हणजे 1-2 तास कसे होऊन जाते आणि दुसरं काही नाही. दुसरं स्टार्टिंग पासून आम्ही जे बोलतो म्हणजे ना कोणाच्या असं ना पोरीच्या बारेमध्ये ना दुसरं कुठला पण टॉपिक, फक्त व्हिडिओ. आपल्याला उद्या असं करायचंय, आपण ही गलती केली आज तर उद्या ती क्लिअर करायची आहे. आणि थोडस म्हणजे याच व्हिडिओच्याच गोष्टी, बाकी दुसऱ्या नाही करणार. मग व्हिडिओ साठी हे करायचंय ते करायचंय, उद्या आपण अशी प्लॅनिंग करू, एकमेकाला शेअर करायची, ट्रायल करू, ते ट्रायल करू. म्हणजे किती दिवस म्हणा, वर्ष, महिने किती झाले तुम्हाला भेटून? कारण तुमच्या दोघांच्या बॉन्डिंग वरून असं वाटतं की अरे तुम्ही लहानपणीचे मित्र आहात. तरी मग एवढं बॉन्डिंग नाही, सहसा नाही दिसत कुठेच मैत्रीमध्ये. तर कसं झालंय ते? 21 मध्ये एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल मध्ये फेब्रुवारी मध्ये दिवस होता, व्हॅलेंटाईनच्या त्या दिवसामध्येच भेटलो आपण. जास्त पोरीमध्येच व्हिडिओ काढायचं पहिले. मग तो नटखट कृष्णा आहे ना, तो त्याच्या आयडी ला सूट करतोय, बघ लाज येतोय वर.
हा म्हणजे मी पहिले नाही का मला असं वाटत होतं की समजा पोरी सोबत व्हिडिओ काढले तर फेमस होईल म्हणून, पण तसं नव्हतंच ते. लोक पण म्हणते काय आपल्या याच्यामध्ये हे नाही ना आणखीन की पोरी सोबत व्हिडिओ काढल्यावर लोक जजेस करते ना, त्या टायमाला पण नव्हतं 3-4 वर्ष पहिले. आता तर काही वाटत नाही फॉलोअर वाढल्यामुळं. मग त्या टायमाला मी पोरी सोबत व्हिडिओ काढायचे, यो म्हणतो काय पोरी सोबत व्हिडिओ काढतो, आपण बी काढू आपण बी काढू. पण नंतर आम्ही म्हणजे ते कसं आता याच्याकडे म्हणजे पोरी आम्ही म्हणजे ऍक्शनचे त्याचे व्हिडिओ काढायचे याच्या म्हणजे ते म्हणजे थोडे फ्रेंड सर्कल मध्ये. मग बाबा म्हंटल ती माझा फ्रेंड होता हर्षू नावाचा, अनिकेत नाही मी त्याला अनिकेत म्हणतो, या हर्षू म्हणायचा. त्याच्यामुळे आमची ओळख झाली. नक्की सुरुवात कशी झाली की बाबा आता आपण रील बनवूया? म्हणजे कसं होतं की एक रील टाकली आपण असंच रॅन्डम, पण मग तिचे व्ह्यूज वगैरे खूप गेले, मग नंतर असं वाटतं की दुसरी तिसरी, मग हे सुरुवात होती. पण व्हिडिओ टाकायला लागलो ना, आम्हाला फक्त 1000 व्ह्यूची हे पाहिजे नव्हती, खुश होता. 3 आकडे दिसायला लागले, 1000 व्ह्यूजची होती. होतच नव्हते, व्हायरलच नव्हते ऍक्शनचे त्याचे व्हिडिओ काढायचं, ते होतच नव्हतं. आता तू बोलला तसं की असं होतं का की मुलींचे म्हणजे खूप जण बोलतात तसं की मुलींच्या व्हिडिओजला वगैरे फोटोजला जास्त लाईक्स येतात, त्यामुळे मुलांच्याला सहसा नाही येत, असं होतं का? आता असं झालंय मुलींच्या लाईक कमान आम्हाला जास्त नाही. आता नाही का पहिले नाही का समजा आम्ही विचित्र थोडे व्हिडिओ वाटते ना लोकांना की पहिले अरे काय करते, स्वतःचीच इज्जत थोडस टाकून देतोय काहीतरी वेगळंच काहीतरी कॉन्टेंट बनवलं ना, तर आम्हाला माहित आहे की आम्ही पुढे जाणारच आहे. आम्ही हे पण आता पण डिसाईड केलं आम्ही आज पण वर जाणार आहे म्हणून, म्हणजे सक्सेस मध्ये. तर आम्ही विचार केला की आम्ही जाणार पुढे. आम्ही 3 वर्ष पहिले हाच विचार होता की आम्ही आता केलं नाव ठेवण, ते आम्ही आताच बोलतो दोघांमध्येच. आता यार समोर ही गोष्ट होणार आहे तेच होती. म्हणजे एकतर तुमचं लँग्वेज म्हणजे जे आपण बोली भाषा ते एकदम बिनधास्त आहे, की असं नाही की खूप प्रोफेशनल वगैरे. आणि तुमचे फॉलोअर्स दोघांचे खूप आहेत, तरी तुम्ही हा विचार नाही करत की आणि आपल्याला बोलणं आपण व्यवस्थित बोलायला हवं वगैरे, हे त्याचा इफेक्ट स्टेट म्हणजे तुम्हाला असं कोणी म्हणत नाही का की तुम्ही हे बोलता इतकं साधं सरळ बोलताय, इतकं बिनधास्त राहताय, तर मग तुम्ही तुमचं एक स्टँडर्ड मेंटेन करणं म्हणतो आपण त्याला, ते नाही वाटत का तुम्हाला? कसं आहे माहितीये का, जी पब्लिक आम्हाला तशी स्टँडर्ड दाखवासारखी कोणी भेटतच नाही आतापर्यंत, आहे की नाही? स्टँडर्ड दाखवासारखं आता आम्हाला जी पब्लिक भेटते एकदम म्हणजे त्यांना माहिती यार हे आपण व्हिडिओ मध्ये दाखवतोय एकदम म्हणजे असं पब्लिक मध्ये नॉर्मल लोक एकदम असे, तसेच लोक पण भेटते आम्हाला एकदम नॅचरल असे. कसे दादा तुम्ही आले? नाही आम्ही जर समजा ऍटिट्यूड दाखवला आणि बाकीच्या क्रिएटर मध्ये आमच्या फरक नाही राहणार. कारण एक जण म्हणला होता मला मुलगा का म्हणे तू थोडस तुझं नेचर चेंज कर म्हणे का पब्लिक मध्ये म्हणजे तू लगेच मिसळून जातो म्हणे का तू म्हणजे असं ते असतं ना की आपले फॉलोअर्स जास्त आहे, दाखवतो पटकन बोलणं नको, तेवढा डिस्टन्स मेंटेन करणं. त्या दिवशी म्हटलं मी हे सगळं करन, तर त्या दिवशी म्हटलं पब्लिक माझ्यासोबत असं फोटो काढते, तर त्या दिवशी म्हटलं असं थोडस दुरूनच काढून म्हटलं. मग त्याला ते म्हणलं थोडस कळून गेलं त्याला का नाही, मग म्हणलं ते करून फायदा नाही आता सध्या, आहे का नाही? आणि नंतर पण करून फायदा नाही. नाही किती का वर गेलं तर बाबा जे आपल्याला आता भरपूर जण बोललेले की तुम्ही बाबा वाटत नाही रील स्टार आहे म्हणून. आम्ही स्वतःला नाही म्हणत आम्ही रील स्टार म्हणून, कारण ते फायदा नाही. आज उद्या इंस्टा बंद झालं नाही झालं, माणूस की काम येते ना. हे काय म्हटलं ऍटिट्यूड दाखवणं पहिल्यापासून आम्ही म्हणजे असंच आहे एकदम नॅचरल. म्हणजे सुरुवातीपासून असे आता इथपर्यंत इतके फॉलोअर्स झाले तरी तुम्ही तुमचं ते सगळं तसंच आहे जे पहिल्या दिवशी होतं, पहिल्या रील मध्ये जे दिसलं आम्हाला ते आतापर्यंत तसंच होतं. बट मला हे म्हणायचं की संभाजीनगरमध्ये तर तुम्हाला सगळेच ओळखतात आता, आणि बाहेर तर आहेच फॅन फॉलो. पण एक तुझा मला ते गाडीचं फार नवल वाटतं की ती गाडी आहे त्याची की पकडतो खूप मोठी दोरी त्याला आणि पकडतो कुठे पण जातो आणि कोणाला पण म्हणतो माझी गाडी उलटी झाली आहे, चला चला काका वगैरे, सगळ्यांना घेऊन जातो. दिसतं तर काय छोटीशी गाडी, कधी कधी तर लाईनला पण लावतो तो की माझा नंबर आहे तर सिल्लोड. ती रील पण खूप भारी होती की चला सिल्लोड. हे कसं म्हणजे रिॲक्ट नाही होत लोक, असे वेगळे रिॲक्शन नाही देत का बाबा अरे? किंवा मग एखाद्या वेळेस आमच्या सारख्याला प्रश्न पडतो की यार यांना लोक शिव्या देत असतील, मारत असतील, हे होतं?
हे होतं म्हणजे भरपूर झालेले आहे ते किस्से. असा एक किस्सा सांग तू की हा झालाय हा विसरूच शकत नाहीये. किस्से तर भरपूर झालेले आहे तसे भांडणाचे तसे तर गाडीचं सांग ना पहिले. गाडीचं करतो तर तुला कसं वाटतं? गाडीचं म्हणजे कुठून आयडिया कुठून आली आहे नक्की की हे आपण एक गाडी घेणं ते चालवणं हा असं चालता बोलता असं म्हणजे लगेच आम्ही कसं करतो म्हणजे आता आम्ही घराच्या बाहेर निघलो व्हिडिओ साठीच निघतो असं विचार नाही करत का आज व्हिडिओ कोणता काढायचा आहे काय थोडंफार असतं डोक्यामध्ये पण तो होत नाही व्हिडिओ आम्ही दुसराच होतो. अरे पण ती गाडी आली कुठून? गाडी गाडीचं सांग. गाडी मी काय केलं गाडीचं म्हणजे गाडी होती आणि मग थोडस मी याच्या पहिले सगळ्यात पहिले मी प्रोझनचे ते भारत बाजार तिकडे गेलो मग त्यांना म्हणलं का माझी गाडीचं ते म्हणजे सर्व्हिसिंग करायची म्हणलं पाहू यांचं रिॲक्शन कसं येतं आपण एक असंच जस्ट म्हणून म्हणलं पाहू त्यांचं रिॲक्शन कसं भेटतं आणि ती दोरी वगैरे होती तिला मी दोरी पण खूप मोठी लावलेली त्या गाडीला तर दोरी वगैरे म्हणलं ती दोरी कसं आहे म्हणजे गाडी दूर दिसन थोडीशी त्याच्यामुळे म्हणलं थोडी आपण लंबी दोरी घेऊ गेलो त्यांच्याकडे त्यांना म्हटलं का मामा ते गाडी सर्व्हिसिंग करायची आणि त्यांना माहिती आता कोणी सगळे नॉर्मली बाजारातच गेलो ते सर्व्हिसिंगच्या त्याने इमेजिन पण नसल केलं ना की असं करू शकतं कोणी आपल्या कोणती गाडी म्हणे लावा म्हणे साईडला मग ती गाडी मी घेतली समोर मग ही गाडी का म्हणे काय म्हणे भाऊ तुम्ही ते लोकल म्हणजे नॅचरल गँग गाडीचा आवाज काढतो तो बिना इंजनचा जाऊ दे ती गाडी वगैरे मग ते एक जण आणखीन म्हणे मग त्याला म्हणलं मी सीट चेंज करायचंय ते आनंद म्हणे गाडी कुठे मग ती गाडी आणली मग खूप म्हणजे एकतर असं इमॅजिन नाही करू शकत की कोणी एक गाडी आणणं तिथपर्यंत पब्लिक मध्ये नेणं म्हणजे आता तुझं पण एक करतो तू कुठे पण माईक घेऊन कोणाला काय क्वेश्चन करशील हे कोणीच सांगू शकत नाही आणि समोरचा पण कसा रिॲक्ट करल आम्हाला पण पाहण्यामध्ये इंटरेस्ट वाटतो की यार आता काय बोलणार आहे समोरचा याचा क्वेश्चनच असा आहे की समोरचा काय उत्तर देणार आहे काय नक्की कसं इमॅजिन आता याचा गाडीचा किस्सा झाला तुझं काय आहे नक्की कुठून सुचलंय मोठे असं एक लग्नाचे मौतीचा आहे डबल असे भरपूर रॅन्डम एक लग्नाचा सांगतो माझा की सगळ्यात पहिले आमच्या तिथून व्हिडिओ उठले म्हणजे मी पुरते जुने व्हिडिओ तर आता टाकले ना तर ते एवढे किती डेंजर म्हणजे ते ऑटोवाल्या काकांना पण खूप क्वेश्चन केलं लग्नाच्या पहिले आता खुश आहे लग्नानंतर ते म्हणे आता आश्चर्य वाटलं की लग्नानंतर एखादा खुश आहे तर लग्नाचा किस्सा असा होता की आम्ही प्रँक एक बनवला होता म्हणजे आम्ही डीमार्टला गेलो पहिले सगळ्यात पहिले डीमार्टचा व्हिडिओ उठला होता आम्ही प्रँक बनवत होतो युट्यूब साठी आडवे तर आम्ही डीमार्ट मध्ये चक्कर मारता मारता गेलो आणि मी ट्रॉली नसते डीमार्टची त्याच्यात सगळं सामान भरलं लय मोठं भरलं आणि तिथं द बॉईज ट्रेंड चालू होतं तेव्हा तर भरलं सामान आणि व्हिडिओ शूटिंग चालू सगळे सामान भरायचं शूटिंग चालू आणि तसंच सोडून मी बाहेर आलो नाही असं केलं द बॉईज त्यांचं बिल नाही भरलं काही नाही फक्त ते जिथं काम करतात त्यांचं काम वाढून दिलं असं दाखवलं नटखटे म्हणून असं दाखवलं आणि द बॉईज असं इमोजी देऊन टाकली तर मग तो व्हिडिओ उठला 2 दिवस झाले उठला मिलियन पाहायला मग त्याच्यानंतर मी म्हणलं अरे असेच व्हिडिओ चालते म्हणलं अतरंगी व्हिडिओ लोकांना सरळ व्हिडिओ चालतच नाही म्हणलं अतरंगीच व्हिडिओ चालन म्हणलं फॉलोअर्स म्हणजे फॉलोअर्स 5000 फॉलोअर्स किती होते नाही रे 1000-2000 होते नाही होते ना नवीन तर 700-800 फॉलोअर होते तर त्या व्हिडिओ ना झाले डायरेक्ट 1,500-2,000 मग मी म्हणलं डबल असेच व्हिडिओ काढता एक माणूस झोपला होता असं काहीतरीच विकत होता झोपला दुपारी मग मी म्हणलं त्याच्या अंगावर जाऊन झोपलो मी डायरेक्ट दिवसा मग ते म्हणतं काय झालं असं तसं मग तो पण व्हिडिओ इतका व्हायरल गेला मग त्याच्यानंतर आम्ही तेच व्हिडिओ काढायला लागले तसे मग लगेच सकाळी 5,000 फॉलोअर नाही झालेले दुसऱ्या दिवशी सकाळी 20,000 5,000 असे फॉलोअर येत होते मग तेव्हापासून आम्ही व्हिडिओ काढतच होतो कंटिन्यू आपल्या आयडीचा पण बोल म्हणजे आम्ही जे असं म्हणजे आम्हाला ते माहिती होतं की जो व्हिडिओ व्हायरल होईल का आम्ही तीच थीम पकडून तो पकडायचा त्यावेळी जायचं ते कॉमेडी केले बोलायचे ऍक्टिंगचे त्याचे ते पण नव्हते होत म्हणलं याच्यातून जाईन व्हायरल एखादा आपण हे कंटेंट पकडून घेऊ मग काहीतरी फॅशन वाले ड्रेसिंग वगैरेचे चालायचे ते पण ट्रायल केलं ऍक्टिंगचे स्वॅगचे सगळं गरीब पण भिकारी पण सगळे ट्राय केले पण मग
मेन म्हणलं याच्यामध्ये आम्हाला जास्त हे भेटलं. तुम्ही म्हणजे कॅरेक्टर चेंज केले, त्याच्यातनं सगळं केलं, पण तुम्ही त्याच्यासोबत आयडी पण खूप चेंज झाल्यात तुमच्या, हो ना? तर खूप आयडीवर न दिसले तुम्ही. नक्की काय आयडीचं म्हणजे का केलं असं, का वगैरे काय कारण वगैरे? प्रत्येक आयडी आता तुमचे जे रिसेंटली आयडी आहेत ती कंटिन्यू करतायत. आम्ही समजा ते पहिले आम्हाला वाटत होतं की नवीन आयडी खोलली तर हा व्हिडिओ व्हायरल जाईल. आम्ही लय अशा 5-6 आयडिया चेंज केल्या इंस्टाग्रामवर, पण मग आम्हाला माहित नंतर पडलं की नाही लोकांना व्हिडिओ वेगळा दाखवलं तर मग फॉलोअर वाढणार. वेगळं काहीतरी करा. आता पण वेगळं काही केलं सांगतो मी की नाही काहीतरी वेगळं करा, चांगलं करा. असं एक आमच्या व्हिडिओ मध्ये एक आम्ही हे करतो की एक मुलीचं आणि एक जातीभेद हे नाही करत. बाकी आम्ही रिस्क घेऊ शकतो व्हिडिओत, फक्त मुलीला छेडछाड आणि जातीभेद नाही करत. बाकी आम्ही सगळं व्हिडिओ मध्ये मग रिस्क घेतो, बाकी काही विषय नाही. तुम्ही सगळ्यात जास्त रिस्क घेताय की पब्लिक मध्ये जाणं आणि अचानक त्यांना काहीतरी सांगणं. म्हणजे हा तर अक्षरशः तुझे ते व्हिडिओ बघितलेत मी की ते भाजीवाला काकू बसलेला होता, त्यांचं पूर्ण पिशवीमध्ये भाजीपाला भरलेला आणि हा जातो हळूवारपणे ते घेतो आणि लगेच डोक्यावरती जायचं आणि त्या काकू इतक्या म्हणजे सिरियस होऊन याच्या मागे लागतात. कसे किस्से घडतात? आम्हाला फक्त मेन कसं आहे माहितीये का, आम्हाला म्हणजे तशी एक टीम पाहिजे का तुम्ही बाबा बिंदास करा आणि तुमच्या मागे खंबीर उभा आहे. इतकं कॉन्फिडन्स वाढला. आम्हाला बेस नाही भेटलेला, आम्ही स्वतःच एकमेकांचे बेस झालेले. एकमेकालाच आम्ही मोटिवेट करतो. तो डिमोटिवेट झाला मी त्याला मोटिवेट करतो, मी डिमोटिवेट फोन करून 2-2 तास बोलून असं कोणी भेटला आम्हाला तू कर, आम्ही आहे तुझ्या माग, तू कर. पण आम्ही असं लिगली करणार भेटलं तर मग आता सध्या आमचे किती 2-2 लाख फॉलोअर्स आहे. पण जर याच गोष्टी आम्ही जर बाहेर मुंबई झाली, मुंबई पुणे दिल्ली साईडला जर केलं असतं तर समजा मिलियन असते आमच्या फॉलोअर्स. म्हणजे आता हे नक्की सुरुवातीचा म्हणजे घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं. तुमचा स्ट्रगल कसा राहिला, तुम्हाला सपोर्ट होता नव्हता, घरच्यांचं रिॲक्शन काय होतं जेव्हा तुम्ही आयडिया दिली की डायरेक्ट रील टाकली, पोस्ट केली, मग घरच्यांना दाखवली गेले इतकं पायापासून एवढं मी काय म्हणतो आताच्या याच्यामध्ये तर एवढं कोणी बघितलं नसेल, कोणाला एकीन पण नाही येणार का तुम्ही खरं बाबा एवढं केलेलं आहे म्हणून. काय आम्हाला जर्नी ऐकायला आवडते. जर्नी आमची इतकी डेंजर आहे ना, म्हणजे त्याला गरिबी म्हणा, दुष्काळ म्हणा, सेम स्टोरी आमच्या घरच्या बॅकग्राऊंड फॅमिलीचा. जर काका काकू क्रॉस मध्ये जाणं, वडील वगैरे ड्रिंक करणं, लहानपणी लहान मम्मीनं सांभाळणं, लय असं लय. तू आता सुरुवातीपासून सांगत की काय कसं इथपर्यंत कसा डटखट कृष्णा झाला, कसा इथपर्यंत सक्सेसफुल कसं झालं, हे सगळं जर्नी कशी झाली कृष्णा? स्कूलमध्ये मी समजा शांतच होतो, स्कूलमध्ये लय शांत होतं. मग त्याच्यानंतर मी थोडस टुकार पोरं सोबत राहत होतो. थोडस टुकार म्हणजे ते व्हाईटनर पुड्या वगैरे खायचे पोर, त्यांच्या सोबत राहायला लागलो. मग मी बी थोड्या एखाद्या वेळेस ते मस्ती खाणं, पुड्या खाणं, टायगर पुडी येते खात होतो. तर मम्मीला आवडलं नाही आणि मी घरून पैसे चोरले होते. माझं हे लय डेंजर होतं. मी पहिले लय हे होतो थोडस टुकार पोर सोबत. संगत नाही कसं ज्या संगत मध्ये राहिलं तसंच बनतं माणूस, तसं याच्या सोबत आलो तर मी थोडस चेंज झालो. काय किस्सा होता तो की घरून पैसे चोरले? असं समजा घरचं पाणी करायला, बाहेरचं काहीतरी पुड्या वगैरे खायला, 500 चोर, 1000 चोर. मग मिले पैसे चोरले घरून. तर मम्मीने पकडलं एकदा मला की पैसे चोरलं, कृष्णा चोरते म्हणून पैसे. मग मम्मीनं मला गच्चीवर नेलं एकदा. आम्ही रेंटला राहत होते तिथे गच्चीवर नेलं. मम्मी डायरेक्ट रडायला लागली. नाही रे ढकलला कुठं, आता इथं बसला असतं. मला शब्द नाही बोलले, मम्मी काहीच नाही बोलली. मम्मी डायरेक्ट रडायला लागली. म्हणलं मम्मी काय झालं? रडायला लागली. म्हणलं अरे मी पहिली वेळेस पाहिलं मम्मीला रडतोस, मला पण असं कसं वाटलं. नको इमोशनल सांगते तू, हसतोय. तर मम्मी रडायला लागली एकदम. तर मम्मी म्हणलं काय झालं? म्हणजे तूच पैसे चोरत होता ना? नाही मम्मी ऍग्रीच नाही होत. नाही मम्मी. आणि एक आमचा जो रिलेटिव्ह होता त्याला माहित होतं मी पैसे चोरत होतो म्हणून, त्याचं नाव नाही घेणार. तर तो सांगितलं मम्मीला की हा यो पैसे चोरत होता, आम्ही दोघांनी पार्टी केली. तर त्यांनी सांगितलं, मग ते कन्फर्म झालं की मी पैसे चोरत होतो म्हणून. मग त्याच्यानंतर का मला कीर्तन भजन मध्ये टाकलं मम्मीनं.
अरे बापरे. तर मग मी तिकडे डायरेक्ट चोरी ते कीर्तन भजन. मी तुझा तो व्हिडिओ पण बघितलाय, मृदुंग वगैरे वाजवतो, पखवाद वगैरे वाजवतो मी. तर आणखीन पण येतं मला वाजवता. मग मी तिकडे गेलो 2-3 वर्ष, पखवाद वाजवला, मृदंग कीर्तन केलं, भजन कीर्तन मध्ये माधव महाराज गुरुजी होते त्यांच्याकडे शिकलो. त्यांचे मंदिर धुणं त्यांचं सावता महाराजाचं मंदिर होतं, त्यांची सेवा करणं, पाय वगैरे दाबणं, ते मला आता कुठं काम येते मला असं वाटतं. तर मग त्यांची सेवा केली, वाजवणं, कीर्तन. शाळेमधून आलेले पहिले जायचं, देवाला आंघोळ घालायची, झाडून काढायचं तिथं. तर म्हणजे भरपूर असं पिक्चर टाईप केलेलं आहे मी, की सेवा करणं. मग तिथं शिकलो, मग नाव झालं तिथे चांगलं 2-3 वर्ष. मग त्याच्यानंतर कॉलेज वगैरे इकडे व्हिडिओ चालू झाल्यानंतर मग तिकडे मी कधी मध्ये जात असतो समजा. मग तिकडे शांत होतो मी, मग तिकडून अचानक चेंज झाला, ह्यो भेटला, व्हिडिओ चेंज झाले, ते डीमार्टच्या व्हिडिओ मुळे डायरेक्ट आम्ही चेंजच झालो तिथून. मग तिथून मग नटखटपणा चालू झाला. मग आयडीचे नाव बी चेंज, कृष्णा 29, कृष्णा 29. म्हणजे सगळ्याचेच नाव कृष्णा 29. म्हणलं विचार करा, म्हटलं की आपण काहीतरी वेगळं ठेवू. याचं स्केच म्हणलं, अरे चल भारी नाव आहे, म्हटलं आपण काहीतरी ठेवू. म्हणलं व्हिडिओ नुसार नटखट आहे म्हणलं. आता श्रीकृष्ण पण नटखट होते, माती खायचे. अरे माती, ते गोपिकाला परेशान काय म्हटलं, हा पुढे खातो, मी पुढे माती खायचं तर हा पुढे खातो. तर मी म्हटलं काही तर नाव ठेवू, म्हटलं नटखट कृष्ण, म्हणलं श्रीकृष्ण भारी होता पण. मी पण देतो पुढे. तर मी म्हणलं ते पण हे होते श्रीकृष्ण, त्यांचे बरोबर तर नाही करू शकत, पण हाय म्हणलं थोडा नटखटपणा, तर नटखट कृष्ण नाव टाकू म्हणलं आपण. मग तेव्हा मी नटखट कृष्ण टाकलं. त्याच्यानंतर आणखीन फॉलोअर थोडस नाव बी व्हायला लागलं. कोण म्हणलं हॅलो मी कृष्णा बोलतोय, कोण कृष्णा? मग म्हणलं अरे नटखट कृष्ण, हा भाई बोल ना. असं मग फरक पडला नाव. मग आम्ही असेच व्हिडिओ काढतोय, असं नाव पडलं नटखट कृष्ण. तेच म्हणजे आता तुला त्याच नावाने ओळखतात आयडीच्या, की नटखट कृष्ण. म्हणजे आपलं बोलणं झालं तर हा मला बोलला की कृष्णा, कृष्णा कोण कृष्णा, कृष्ण खूप सारे आहेत. मग मी म्हटलं अरे नटखट कृष्णा, मी ऑलरेडी सगळेच तुझे व्हिडिओ बघतात. अरे मग हे होतं. आता आयडीचं तुझं तर विषय क्लिअर कळाला, पण तुझं खूपच म्हणजे काय इमॅजिन नाही केलं, काय ठेवलं हे? माझं स्केच नाव ठेवलं म्हणजे मला असं, माझं नाव म्हणजे पहिली गोष्ट मला माझं नाव आवडतच नव्हतं पहिल्यापासूनच. काय कारण? कारण म्हणजे ते एक असं कारण करण काय करण काय करण करण काय करण काय करण म्हणलं काहीतरी करणच आहे. काहीतरी वेगळं नाव पाहिजे. टिकटॉक वर कसं होतं, काहीतरी वेगळं नाव, बॅड बॉय, कॅरेमिनाटी, काहीतरी वेगळंच आहे. हा एकदम असे स्मार्टी बॉय, हे ते सगळ्यांचे वेगळे वेगळे नाव. अरे म्हटलं मग आपण करण पाचून दे म्हटलं, हे थोडस जर आपलं खरंच भविष्यात स्वप्न असे पडायचं काहीतरी झालं एक टाइमला, करण पाचून दे स्टेजवर तुम्ही या. म्हणजे अकाउंट ओपन करण्यापासून इमॅजिन केलेलं की करण पाचून दे स्टेजवरती या. तर ते माणसासारखं वाटतं का, करण पाचून दे साहेब. काय काय थोडस मॉडर्न नाव. हिरो लोक पण काय करते, त्यांचं नाव म्हणजे एक ते लेवल दिसावा नावातूनच, तर नाव पण चेंज करते हिरो लोक वगैरे. सिंग हे असं म्हणजे शर्मा, ते त्या टाईप न म्हणल्यावर आपलं नाव काहीतरी वेगळं पाहिजे. तुझी जर्नी कशी राहिली आता, त्याचं तर आपण बघितलं. नाव कसं पाडवलं तू ठेवलं ते सांग. केच नाव ठेवलं तर मग मी काय केलं, करण पाचून तर होतं माझं टिकटॉक पासूनच. म्हटलं मग आपण थोडं वेगळं ठेवू, तर मग केचं नाव मी काय केलं, के वरून काय म्हणजे माझं के करणचं, त्याच्यावरूनच म्हणजे कसं नाव तयार होऊ शकतं. आता मी पुढं काही लावू नाही शकत यस गीस असं वेगळं काही. मग मी युट्यूबला सर्च केलं केचे नाव कोणाचं आहे, तर ते कॅच येऊ लागलं. इंस्टाग्रामला चेक केलं, कोणाचंच नाव नाही त्या टायमाला. मग म्हटलं यार हे भारी नाही, तुला आवडत मी माझं स्केच स्केच. ते म्हणलं अरे भारी नाही, म्हटलं स्केच पण काढायचं. भैया नाही का ते गाडवाचे स्केच काढायचं पण काढायचं. काय करायचं म्हणजे ड्रॉइंग वगैरे मला ती आवड होती पहिल्यापासून, स्केच काढायची.
मग मी विचार केला केच म्हणलं अरे हे पण केच सांगायला पुढं आता तुम्ही कसं हो, विचारताय हो. केच काऊन ठेवलं केच का ठेवलं बाबा? लगेच सगळ्यांना प्रश्न पडतो की केच का? आता Meaning काय याचं त्याचा? याचं काय की कृष्ण आहे तर कृष्ण कसं होतं, श्रीकृष्ण होते की नटखट, हा. ते इझिली कळतं तुझं. पण याचं काय, हा करण पाचून द्या आहे मग काय हे तर कुठं जुळतंय? जुळतं म्हणजे मग केच काढायचं. हा. तर मग म्हणलं हे तर आपल्याला कोणी पण विचारलं केच काय नाव आहे तर के बघ केच काढतो मी, तर त्यावरून पण मेन नाव मी केच हा, हा, ठेवलंय. हा. आणि मग असं म्हणून ते केच नाव मी ठेवून दिलं. हा, हा, हा. तेव्हा आपलं ते टॅलेंट आहे थोडाफार हा. केचचं, तर मग नाव पण वेगळं होऊन जाईल केच, लोकांना मग भारी वाटत. हो 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 हो. तर मग आम्हाला हेच काय बाबा, या केचचा सगळा प्रवास म्हणजे करण पाचून दे ते आतापर्यंत मिस्टर केच, हा प्रवास वगैरे कसा झाला, म्हणजे घरच्या सपोर्ट पासून पहिल्यांदा इथून सुरू होतं की आपलं घर, इथून आपली जर्नी स्टार्ट होती. कसा सपोर्ट मिळाला, काय नक्की सपोर्ट तुम्हाला सगळ्यात पहिले सपोर्टच नव्हता, हम्म. कशाचाच नव्हता, ना घरच्यांचा, हा, हा. शिकायला सपोर्ट नव्हता ओके. कधी. ते मी आतापर्यंत मला तर ट्युशन नव्हतं माहित, अरे वा. जिंदगीत ट्युशन म्हणजे माहितीच नव्हतं. घरची एवढी बेकार परिस्थिती होती आणि पप्पा दारू वगैरे हा, प्यायचे, हा, हा. नाजूक पण प्याते. पण मग ते लय सांभाळत पर्यंत मी करतोय आजूक पण. आणि त्या टायमाला म्हणजे 2018 17-18 मध्ये समजा परिस्थिती खूप वाईट होती. हो हो हो. मग पप्पा ते दारू वगैरे प्यायचे, मम्मीला हाण घेन मारायचे. ते मी ते डोळ्यानं बघितलं सगळ्या गोष्टी. म्हणजे म्हणजे बस्तीमध्ये म्हणजे एरियामध्ये राहत होतो. हो हो हो. ते परिस्थिती टाईप मध्ये तिथलचे लोक वगैरे ते शिव्या गाळ्या, हम्म. तेव्हापासून म्हणजे माझ्या अंगामध्येच ते थोडेसे म्हणजे हो हो हो. आतरंगीपणा वेगळं काही, मी याची माझं घ्यायचो त्याची माझा हम्म. चालूच असायचं माझं काहीतरी कॉमेडी हे ते करतच राहायचो मी. टिकटॉकला त्याला फनी व्हिडिओ बनत राहायचो. हा, हा, हा. मम्मी म्हणे की बाबा याचं इथं मम्मी पप्पा ते भांडणं करायचे हम्म. घरामध्ये सगळे. ते जॉईंट फॅमिली मेन, हो. तर एका खोरड्यामध्ये ते एका घरामध्ये किती जण राहील, 7-8 जण. अरे बापरे. तर ते झोपाचे अवकाळा, हा. इकडं झोपा, आज इकडं झोपा, इकडं झोपा, वरतून पाणी गाळायचं पावसाळ्यामध्ये. ते इतके मी दिवस बघितलेले आहे ना, म्हणजे लय बेकार दिवस बघितलेले. तर मग त्याच्यानंतर मग मला शिकायला टाकलं हा. सिल्लोडला हा. आत्याकडे माझ्या. ओके. तर तेव्हा मग मला ते घ्यायला आले मामा ते. मी काम करू लागलो तिकडे हा. याच्यामध्ये पोलीस कॉलनीमध्ये. हा. लोकांचे ते साफसफाई, घर साफ कर, म्हणजे गार्डन Shifting वगैरे हो होतं. हो हो. झाडू वगैरे मारा. झाडू वगैरे मारायचा. ते मला 30-40 रुपये देऊन टाकायचे. हा, हा. तर मग मी ते पैसे घ्यायचं आणि मग पैसे खेळ, नाही तर मग सायकल खेळ. पैसे आता भाड्यानं सायकल आण, तर त्याच्यासाठी मी काम करायचो. हो हो. घरचे पैसे देत नव्हते, मग मी करून घ्यायचं काम तिथले. काही विजयने सांगितलं का गवतय फावडं गिवड हे हा, हा, करून, हा. मग मला ते तिकडं आले घ्यायला. घरचे. हा कुठं गेला हे पळून सनी. शाळा सोडून गुल्ल्या भरत होता. नाही, काय काय काय. शाळा तर मी इकडे शिकत होतो, महानगरपालिका शाळेत शिकलो. हा, हा, हा. तर मग मला शिकायला तिकडं टाकलं ना त्यांनी सिल्लोडला. सिल्लोडला ना, हा. तिकडे बी तसंच. म्हणजे मग मी जात नव्हतो आणि मी इकडे काम करत बसलो. मला मम्मी ते आले भाऊ तानच धोंडाला तिकडं. मग त्याच्यानंतर मला धरलं म्हणे चाल म्हणे तुला जाय. म्हणलं मी येतच नाही, म्हणलं पळू लागलो मी इकडून तिकडं. धरलं भाऊ मला. त्याच्यानंतर म्हणे 100 रुपये घे. म्हणलं 30 रुपये 100 रुपये जास्त आहे म्हणलं आपल्याला. 100 रुपयासाठी मला इकडे सिल्लोडला नेलं त्यांनी. म्हणे चाल म्हणे लगेच 100 रुपये खिशात टाकले. घरी आलं लगे आईनं 50 रुपये टाकले. 150 रुपये देगा देखो स्कूल में जा तू. 150 झाले म्हणलं या आता आपण चला म्हणलं सिल्लोडला. मग मम्मी पप्पा हे सगळं मग लगेच यांना सोडून मग दिलं मला सिल्लोडला पाठवून आत्याकडे. त्यांची इतकी परिस्थिती वाईट होती, हो हो हो. म्हणजे पळखाट्या जे पराठे हे राहत नाही का एकदम जुने घर, हो हो हो. त्या टाइप मध्ये ते पण एकदम गरीब होते. अरे बापरे. म्हणजे तू हे रील वगैरे बनवायला लागला, घरून सपोर्ट कसा राहिला मग त्यांना, म्हणजे त्यांना काय वाटलं की तू करावं नाही करावं, सपोर्ट केला नाही केला? त्यांना माहितीच नव्हतं का. म्हणजे फर्स्ट रील आपण जेव्हा बनवतो तू टाकली असेल तर तेव्हा दाखवलं नाही का घरी की बाबा मी पोस्ट केली, हिला इतके व्ह्यू झाले अशी बनवली? आता व्हायला लागलं तेव्हा तर फक्त काय ते 1500 टिकटॉक वर बनवायचं. त्यांना घरच्याला माहित होतं हे आता करतच राहतो चाळे असे तसे.
मग त्याला थोडासा व्हिडिओ बनवलं मी दाखवतो मम्मी असं बनेल तसं बनेल. काय रिॲक्ट करायची आई? काहीच नाही आणखी पण काहीच नाही करत. अरे बापरे. काहीच नाही करत. त्याला काही म्हणजे इज्जतच नाही करत नाही घरात. नाही, मी कालच मार खाल्ला घरी. लेट गेलो म्हणून लेट टोला एक म्हणे डॅश डॅश तू एवढा लेट येतो का म्हणे. कालच मार खाल्ला. त्यांना काही घेणं देणं नाही. म्हणजे किती का मोठं झाले लेकर बाळ असेच आहे ना. माय बापासाठी असेच आहे लेकर बाळ छोटेच आहे ना. तुला कसा होता सपोर्ट घरनं? माझा सपोर्ट मला तर नव्हता म्हणजे, पण मम्मी काहीच नाही बोलायची. मी ड्युटी पण करायचो, कीर्तन पण करायचो, म्हणजे वाजायला जायचो. तर मग मम्मीला वाटतं देव देव करते ना, व्हिडिओ बी करू ते काही विषय नाहीये. त्याच्यामुळं मम्मी काही नाही बोलायची मला. मग व्हिडिओ नॉर्मल केले ना, पोरी सोबत व्हिडिओ दाखवला. सून मला मम्मी म्हणते काय सून घेऊन येतो काही सोबत दाखवलं. हा हिला बी आणतो का, किती घर भरवतो का म्हणे आता सून आणू आणू तू एवढे. मम्मी म्हणलं फ्रेंड आहे. अरे मी तुझी माय आहे, मला समजतं सगळं त्या भाषेमध्ये मम्मीचे. मम्मीला म्हणलं की असं व्हिडिओ काढतो. मग मम्मीला आता लोक नाही की वाटलं की सपोर्ट बिपोर्ट, मम्मी काहीच नाही बोलत. मम्मीला म्हणलं जोपर्यंत समजा आपला बंगला गाडी बिड्या होत नाही तोपर्यंत समजणार नाही म्हणलं की मी काय करत होतो इतक्या वर्षीपर्यंत म्हटलं. तर मम्मीचा सपोर्ट असं विरत पण नव्हता, सपोर्ट पण नव्हता, काहीच नव्हतं. मी वन साइड असं माझं करायचं व्हिडिओ आणि येऊ राहायचा. आम्ही बरोबर बॉन्ड झाला आमचा, आम्ही व्हिडिओ करतो बस. पण मग तुम्ही असे फॅमिली सोबत बाहेर गेलात वगैरे, आता संभाजीनगर मध्ये तुम्हाला कोण नाही ओळखत, सगळे ओळखतात. मग फॅमिली समोर तुम्हाला भेटत असतील. मी याला गेलो नारगाव मध्ये, मम्मीला मी म्हणलं मम्मी लवकर चाल, नाही तर नको घेऊ हे जे सायमन असेल ना माळ वगैरे नको घेऊ म्हणलं, नाही पब्लिक गोळा होईल बरं का. सांगितलं सेम तेच झालं डायरेक्ट. मम्मी गेली भाऊ माळ वगैरे घ्यायला, भाजी पाला, तेवढ्यामध्ये 2-3 पोरं आले. अरे केज भाऊ लगे बिग फॅन असं तसं. मी म्हणलं यार आता म्हणलं आणखी म्हणलं मला गट फिलिंग ती येत राहते. हा लगेच परत 2-3 जण, परत 3-4 जण असं करता करता लगेच भरपूर जण, म्हणजे गर्दी जमा झाली डायरेक्ट. मी म्हटलं तर मग मम्मीला मी सांगितलं, मम्मी तू का पागल की गेले का, तुला म्हणलं मी पब्लिक गोळा वगैरे झाली म्हणलं, कोणी जळ कुकडापणा करतं म्हणलं, कोणी हटकून काड्या वगैरे म्हणजे मम्मीला एक धाक दाखवून द्याला पब्लिक, म्हणजे कोण हात माझी मम्मी याला घेऊन नाही जाणार कुठं पब्लिक मध्ये. म्हणजे मम्मीला थोडीशी इज्जत करा म्हणजे आपली, याला थोडस पुढं बी घेऊन जाय, चाल दळण आणायला, चाल चाल पाणी आणायला, चाल इकडं. मग त्याच्यावर म्हणलं थोडं इकडं तिकडं फिरलो ना म्हणलं थोडस काडी करत्या, शिव्या गाळ्या असं तसं म्हणलं जळ कुकड्या. म्हणजे मम्मी घाबरली, नाही म्हण भाऊ मी तुला घेऊनच जात नाही म्हणे कुठं. म्हणजे पहिल्यांदा तू आणि आई सोबत गेला असाल आता म्हणजे तुला आता म्हणजे हो, बट फर्स्ट टाइमला जे घडलं असेल की तू फॅमिली सोबत गेला बाहेर आणि तुला मग कोणी फॅन्स वगैरे अचानक भेटतात की बाबा अरे यार हे ते गाडी तरी घरचे रिॲक्शनच देत काहीच नाही. फक्त माझ्या मुंबईला एकदा भारी वाटलं होतं. आम्ही म्हणजे आता जिथं राहतो का त्याच्या बाजूची एक गल्ली आहे, तर तिथं पहिले यायचे मित्र हे वगैरे यायचे ना, तेव्हा फॉलोअर नव्हते. तर त्या बाजूच्या वट्ट्यावर बसलो ना मी, तर ती बाई हाकलायची, हे इथं बसू नका, इथं का हे का पोर घेऊन बसाल, माझी मम्मीला बोलायची. तर मग आता सध्या 3-4 वर्षाच्या नंतर मम्मीला नाही का, तिनं आता शिवरात्री होती त्या टायमाला बेलाचे पान फुलं वगैरे आणून दिले स्वतः. मम्मी आश्चर्यचकित झाली, बाई मला भांडत होती आणि फुलं वगैरे कशाला आणून दिले म्हणे, अरे म्हणे थँक्यू वगैरे. मम्मी बोलले झाले तर मग मम्मीला म्हणती ती मुद्द्यावर आली ती बाई, म्हणे तुमचा कृष्णाला फेमस झाला म्हणे, मी पण व्हिडिओ बनवते सांगा म्हणे माझ्यासोबत व्हिडिओ. म्हणजे त्या टायमाला उठवत होती ते बाई, आणि आता फेमस झाला आता तुमच्या कृष्णाला बोलवा, चाय पाणी करू, माझी आयडीला काही काम वगैरे आहे का असं दाखवायला. पण मम्मीला चांगलं वाटलं, मम्मीला कसं फील झालं, छान त्यांचं जाऊ दे. पण मम्मी खुश झाली ना की यार उठवत होती माझ्या मुलाला, पण माझ्या मुलाचीच मदत घेणार आता ही बाई. ते मम्मीला भारी वाटलं, मला घरी येऊन सांगत होती मम्मी. छान वाटलं. म्हणजे इथून की ओट्यावरनं उठवण्यापासून तर आतापर्यंत आता तुला जितके लोक ओळखतात, जो क्राऊड बनवलाय तू स्वतः, कसं घरच्यांना कसं फील होतं आता तुझं? तर आपण आयडिया बघितले का बाबा बाहेर झालं ते नाही नोटीस करत येते वगैरे, कुठं पण जाऊ इतकं. आता तर इतकं झालंय ना,
कुठं पण कान्या कोपऱ्यामध्ये कोणत्या पण कुठं पण गेलो ना ओळखते. लगेच आता मग बाहेर आलो लगेच पब्लिक लगेच अरे भाऊ लगेच अरे ओळखून त्या घ्यायचं. दिवशी मित्रासोबत गेलो मी, तिथं जातच नाही, पण मी माझे मित्र आहे समजा थोडस असे सिगरेट वगैरे पिते ना, तर तिकडे गेलो मी टपरीमध्ये असं गार्डन मध्ये, तिथं बी त्या पोरांनी तिकडं माचीस आणायला गेलं वाटतं. अरे म्हणे तू नटकट कृष्ण आहे का रे म्हणे. हा म्हणे तो, अरे म्हणे तो काही घेत नाही रे म्हणे. अरे मी विचारलं म्हणे फक्त, तो माझ्याकडून म्हणतो अरे तो काही घेत नाही म्हणे, असं सांगितलं त्यांनी पहिले की यार म्हणजे तिकडं सिगरेट दारू बिरू पिते तिकडं पण ओळखते आम्हाला असं. हा म्हणजे सगळा क्राऊड बनलाय अंधारामध्ये पण बघते. हा म्हणजे तुम्ही ते पब्लिक मध्ये जाऊन करतात एवढं रिस्कीच म्हणेल मी तर, की डायरेक्ट. पण असं होतं का की आता आधी आपण हे बघूयात की तुझा घरचा सपोर्ट, आता आईचं तर झालं की आई खुश झालं वगैरे, पण मग सपोर्ट जितकं करणं होतं तितका घरच्यांनी केला का सपोर्ट, की बाबा पहिला व्हिडिओ तू बनवला त्याला व्ह्यूज इतके गेले, घरच्यांना दाखवलं की बाबा हे झालं, कसं रिॲक्ट केलं? काहीच नाही. मी काय म्हणतो, जोपर्यंत ते घर बंगला, मम्मी काय म्हणते तू मिलियन ना व्ह्यूज कमव, काही करो, फक्त पैसा दे, पैसा दे तू. मी काहीच नाही म्हणणार, तू 12 वाजते 2 वाजते फक्त घरी पैसे दे, आम्ही देतो पण घरी किती का पैसा दिला तर कमीच आहे. हा मम्मी मग ते पैसे दे, मग घरी 10च्या पहिले घरी यायला पाहिजे, मग आपल्याला जावंच लागतं 10च्या पहिले. म्हणजे मग घरचं काहीच हे नाही की ताण पण नाही, काही नाही. मम्मी चांगली, लव यू मम्मा. तर मम्मी काही हे नाही करत, सपोर्ट पण करते, तसं काहीच नाही. पण म्हणते की घरी समजा आम्ही वगैरे करिश्मा दीदी वगैरे आम्ही घरी अशी थीम करत होतो फॅमिली कंटेंट, तर घरी करायला मम्मी म्हणलं मम्मी तू बेडरूम मध्ये बस, आम्हाला व्हिडिओ करू दे, तर तशी सपोर्ट करते. घरी जर व्हिडिओ काढायचा असला ना महत्वाचा आहे की मम्मी सपोर्ट करते वगैरे. हे याच्याबरोबर म्हणजे आता तुमचं ते गाडीचं म्हणा, लोक असे रिॲक्ट करतात का? पण आतापर्यंत मेन मम्मीनं पण असं म्हणलं नाही का जे काय काय म्हणजे म्हणते का तू असे काय व्हिडिओ काढतो, मेन सपोर्ट आहे का नाही, म्हणजे तू बनाल्यावर फिरला किंवा काहीतरी झाडं वगैरे लावून फिरला तू, तर विचित्र काय करतोय पाहुणे रावळे काय म्हणतात, तसं नाही म्हणली. तो मेन सपोर्ट आम्हाला तोच आहे. म्हणजे एक रील बनवली होती की एक छोटं म्हणजे शाळेतला वगैरे मुलगा होता आणि पाणीपुरीवाल्याच्या गाड्याच्या समोर होता की म्हणे अरे अरे तू मुलीला का छेडतो, ही एक रील बनवली होती, स्ट्रोल वगैरे बांधलेला, म्हणजे तुम्ही लुक वेगळा केलेला आहे तो व्हिडिओ पप्पी सॉरी तोच वाला. तर काय रिॲक्ट काय करतात, स्ट्रोल वगैरे बांधले, हा जाऊ दे आता पप्पी देऊन जा, हे गोष्टी म्हणजे ते मुलगा होतं, आम्ही ते लेडीज बनलो होतो, स्कार्फ बांधला होता मी, तर याचा व्हिडिओ माझा व्हिडिओ काढायचा, याला म्हणे मी तर त्या पोराला छेडतो, मला छेडला असं, त्याला धर म्हणलं, पकड म्हणलं, घाबरो त्याला. तर ते म्हणे अरे का रे हिला छेडतो, घरच्याला हिला छेडतो. ते स्कूल मधलं होतं, ते घाबरला, तो घाबरला. आम्ही नंतर त्याला मग नाश्ता वगैरे हे ते आम्ही एकदम प्रेम करतो, ते विसरून जातो मग ते राग केलेला. तर मग आम्ही गेलो, म्हणे का रे हिला छेडतो का तू, असं तसं. मग तो जास्तच इमोशनल झाला. मी म्हणलं पप्पी देऊन सॉरी म्हण, पप्पी देऊन सॉरी म्हण, असं म्हणलं. मग तो थोडस व्हिडिओ वगैरे काढतो. सकाळी मी आम्ही प्रँक करतोय आणि ते सकाळी म्हणजे त्याला वाटलं नाही की सकाळी असं कोणी करू शकतो. एकदा शाळेतही गेलेला नाही तो, जातोच आहे आणि तुम्ही त्यात पकडतात. आणि एक महत्वाचं की तुम्ही जे करतात ते संभाजीनगर मध्ये म्हणा की जास्त जर हे प्रँक नाही दिसत, तुम्ही जे करतात त्या टाइप्स मधले प्रँक नाही होते, कॉमेडी म्हणा बाकीचे इमोशनल ह्या रील बनतात, पण प्रँक वगैरे खूप कमी आणि ते रिस्की पण असतं की काय त्याच्या म्हणजे प्रँक करणं, ते कधी कधी अंगलट येणं, ह्याही गोष्टी घडतात. काय होतं, आम्ही एक असं प्रँकची थीम पकडून नाही ठेवली. प्रँक मध्ये त्याच्यामध्ये आम्ही काही काही करतच असतो, कधी म्हणजे कॉमेडी वगैरे, मित्रामध्ये कॉन्टेंट वगैरे वेगळे वेगळे पण देत असतो त्याच्यामध्ये. बाकीच्यांचं कसं म्हणजे एकच थीम पकडून ठेवली येते, एकच. आम्ही तसं नाही, म्हणजे सगळं आपल्याला सगळं जमतं. मागे आता एक म्हणजे काही दिवसांपूर्वी एक रील टाकली होती, आताच आपला विषय झाला की तू मृदुंग पण वाजवतो, की त्याच्यामध्ये रडू नको बाळ हे गायलेलं तुम्ही त्याच्यावर तू वाजवतो, हा गातो वगैरे. तर ते म्हणजे ते एक वेगळं आहे या प्रँक पेक्षा वेगळे, म्हणजे हे बॅलन्स करणं, क्राऊडला ते आवडणं. म्हणजे आता कृष्णा कसा दिसतोय की एक माईक घेऊन काही क्वेश्चन करणारा, किंवा मग याच्याकडे बघितलं तर हा याची गाडी वगैरे हे आहेत, पण
क्राऊड तिकडे कसा जातोय की तुम्ही गाणं म्हणणं वगैरे आवडतं क्राऊडला आणि ते कन्व्हर्ट करणं किती म्हणजे असं महत्वाचं पाहिजे आहे. सगळी पब्लिक आपली हा. सगळी ऑडियन्स म्हणजे पाहिजे आपल्याला. कीर्तन करणारे पब्लिकला बिहार यांचे ते टॅलेंट आहे. आता हो, हो. तुम्ही गरीब कीर्तन करायचं बघताय. काहीतरी हेल्प, अरे अरे गरीबाची पण मदत करते. हा. तुम्ही कॉमेडी लय songs भारी करते. म्हणजे 3-4 पब्लिक सगळे शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे व्हिडिओ, हो, हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची जयंतीला त्यांचे व्हिडिओ, म्हणजे सगळे पब्लिक समान आम्ही हो, हो, की हो. सगळे व्हिडिओ केले ना सगळं वाटतं अरे हे एक वन साइडने चालत हा, हा, हा. सगळे करतो. सगळं म्हणजे हा, असं हा, म्हणजे तेच की क्राऊडला हे बघण्याची सवय जास्त झाली तुमच्याकडून की तुम्ही प्रँक वगैरे करणं, हा. ते क्राऊड म्हणजे फॅन्स किती आवडून घेतात वगैरे की ते पण करणं. तुम्हाला तो रिस्पॉन्स कसा होता? रिस्पॉन्स तर चांगलाच आहे आम्हाला भेटलेला याचा हा. फॅन्स लोकांचा, पण आम्हाला समजा जास्त तर नाही का ड्रिंक केलेले फॅन्स जास्त हो, हो, भेटलेले हो. रात्रीचेच. हा, हा. की एक ते किस्सा सांगू का रे, कोण? ते कनपट्टी मारायचा. सांग. आम्ही N1 मध्ये असं तिथं गार्डनच्या बाजूला असं फॅन असं चाललं होतं गाडीवर, याच्या गाडीवर आम्ही दोघं, आणि ड्रिंक वगैरे कोणचा नशा गेलो सस्तं काय माहिती, त्यांनी थांबला होता तो, हा, हा, हा. आणि मग नाही का हात दाखवलं, भाई रुको रुको, मग थांबलो आम्ही, हात बिल मिळवला, असं तसं, भाई कैसे व्हिडिओ चालू, ओके चालू हा, आहे हा, हा. म्हणे, येते का म्हणे, कृष्णा भाई असं ऍक्शन लगे मॅडम, हा, हा. कृष्णा भाई स्क्रेच भाई तुम दोनों ही वीडियो बनाएंगे इधर, हा, हा. कोई आएगा उनकी डैश डैश डायरेक्ट. अरे बापरे. आमचा मित्र दूरचा मित्र थोडा तिथूनच जात होता, पास करत हा, होता, हा, हा. आणि तो थांबला, काय झालं कृष्णा भाई काय स्केच भाई असं तसं, बोले ये परेशान करता तुमको, लय याची पण फटती. तू मित्र आमचा, नाही बोले तुम दोनों ही टिकेंगे इधर, कोई नहीं टिकेगा. हा, हा, हा. म्हणलं अरे आमच्या मित्राला नको मारू, त्याला म्हणलं भाई तू जा, म्हणलं तू पंग आहे पिल्याला, तू जा म्हणलं, मग त्याला जाऊन दिलं. हा, हा. असे येडे फॅन भेटले आम्हाला काही काही की नाही का, आमच्यामुळे ते आमच्याच मित्राला मारते, नाही भाऊ तुम्हीच टिका इथं, कोण नका टिकू. हो, हो, हो. एवढे रिस्की फॅन भेटलेले आम्हाला. तसे असे पण फॅन भेटलेले असतील ना की यार तुमच्या रील बघतो, म्हणजे इमोशनल टच बाप असतो इतके त्यामध्ये. ना. आम्हाला तर सगळ्यात फॅन- बेस्ट वाला कुठला वाटला की त्याचा फार आनंद झाला तुम्हाला की यार आपण करतोय ना तर आपण व्यवस्थित म्हणजे बरोबर मार्गावर जातोय, हे कधी कळालं, कुठल्या रील? काल म्हणजे आता तर इतके येऊ खूप येऊ आता लागले ते एवढे भेटले तर पानं विसरलो भरून आम्ही, भरून माहिती भरून हा, आहे. हा. टीव्हीवर लावते आम्ही, तुमची टीव्हीत लावतो भाऊ, सकाळ होत नाही तुमचे व्हिडिओ लावून देतो म्हणे टीव्ही मध्ये, हो, व्हिडिओ हो. कॉल सगळे वगैरे. हसत बसते म्हणे, हा, हा, हा. जॉबून कोणते कोण टेन्शन पूर्ण, म्हणजे ते साहेब हा. म्हणजे साहेब डोकं हा. खातो, मॅनेजर हे ते, आणि संध्याकाळी तुमचे व्हिडिओ पाहत बसतो हो, म्हणे. हो. काही काही मुलींचे बी असं मेसेज येते की यार माझे सासू वगैरे बोलते, म्हणजे एवढं मी माझं ब्रेकअप झालं. अरे बापरे. असे आजच आले का पोरीचं की यार माझा मुलगा रडत होता तर त्याला तुझे व्हिडिओ दिले तो हसला, म्हणजे एवढे हे की डिप्रेस मध्ये गेले लोक आहे ना, ते आमचे व्हिडिओ पाहून खुश होतं ना, आम्हाला खुश चांगलं वाटतं. हा, हा, हा. भरपूर मेसेज येते आम्हाला की तू मृदुक पण वाजवतो, हा, मृदुंग हा. पण वाजवतो, तर तो एक किस्सा की इंदुरीकर महाराजांचं हा. काहीतरी ऐकलंय मी हा, थोडंसं, हा. काय किस्सा आहे नक्की तो? म्हणजे काय, मी तर कीर्तन वगैरे वाजवत होतो ना, हो, आत्ताच तू म्हटला की मी हा. त्या स्कूलमध्ये पण होतो हा, की हा. देवाधर्माचं हा. करायला लागलो म्हणून, काय किस्सा आहे? संस्थामध्ये होतो मी, सावता महाराज ते संस्थामध्ये हो, होतं, हो. तर 2-3 वर्ष प्रॅक्टिस केली, तिकडे पण नाव झालं होतं माझं चांगलं वाजवणाऱ्यामध्ये. तर इंदोरकर महाराजाचं याच्या मुकुंदवाडीमध्ये कीर्तन हा, होतं, हा. तर मग कोणतरी आलं नव्हतं वाजवणारा, मग मला चान्स भेटला वाजवायचा, हो, हो. तर मी इतका खुश झालो होतो, त्यांचं कीर्तन वाजायला भेटलो होतं मला, म्हणून लय खुश झालो तुम्ही, तर त्यांचं कीर्तन वाजून मला लय भारी वाटलं, आणि त्यांची एक वेगळी ऍक्शन आहे, असं असं हो, हो, असं हो, असं, हो, पूर्ण. मग किती का वाजवलं ना थकत नाही माणूस. हा, हा. तर माझ्या लाईफचा बेस्ट हे होतं ते की मेमोरीज की मी त्यांचं कीर्तन वाजवलं. ओके ओके. हा. आणि असा कुठला किस्सा आहे की शूट करताना म्हणा की यार खूप फार मजा आली होती हा किस्सा करता, म्हणजे हे रील दररोजच करताना होतं. सगळ्यात आठवणीत राहणारा, जो आम्हाला पाठीमागे आम्हाला नाही माहिती की तुम्ही काय करता, किस्सा केला. कसं करता. नाही का, आम्ही दोघं हसत बसतो, हा. लगे हसतो, इतकं हसत हसत गाडीवर बसतो, लगे दुसरा किस्सा. किस्सा म्हणजे असं मुवमेंट होतच असतं त्याला नाही, का. पण म्हणजे हसायचं. मग आज एक काका भेटले, मावशी भेटल्या, मग हा, त्याच्यावर एक किस्सा परवाचा सांगतो मी. एक बाबा म्हणजे हमेशा भेटते, तर ते बाबा असं हॅलो गाईज, मी डेली ब्लॉगिंग करतोय ना आता हो, सध्या हो, 30-40 दिवसापासून, तर ते बाबा असेच भेटले, तर मग त्यांना कधी बी भेटले ना मी नाही का काहीतरी खायला देत असतो, तर म्हणलं बाबा काय काही म्हणा हाय बाय, त्यांचे मित्र बाजून जात, हे इकडे याच्या ब्लॉग मध्ये बोल, काहीतरी ब्लॉग मध्ये बोल, आणि ते फुल टल्ली झालेले. मग मी म्हटलं बाबा काही खायचं का, हा म्हणे काहीतरी, मग वडापाव, ते गजू गेला वडापाव आणायला,
बीडी काढी अरे बाबा म्हणलं बाबा बीडी काढी नाही ना म्हणलं, म्हणे बीडी काढी ना म्हणे. म्हणलं ठीक, कोणची पिता म्हणे मजूर कट्टा. म्हणलं ठीक आहे, मजूर कट्टा आणला. ब्लॉग मध्ये पण माझे मजूर कट्टा आणला. बाबा धरा म्हणलं, सेवा करतो तुमची. लगेच बीडी काढी, लगेच असं लगेच फुकू राहिलं तिथे. मी लावून दिली बीडी काढी त्यांना, म्हणलं करा एन्जॉय. म्हणलं बाबा एक नंबर वाटलं त्यांना. ते म्हणे भाऊ तू सुखाचा राहा, चांगलं राहा. मी म्हणलं हे बीडी काढी देऊन सुखाचं ठेवते म्हणलं मला तुम्ही बाबा. तर ते एवढे फनी बाबा, एवढे फनी की मला त्यांना काहीतरी खाऊ घातलं किंवा बीडी बी दिली तर मला चांगलं वाटतं. एक रील बनवली आहे तुम्ही दोघांनी पण, की म्हणजे थोडीशी इमोशनल टच होता त्या रीलला, की फुटपाथ वरती 2 काका बसलेले राहतात. तर एक काका म्हणजे तुम्हाला सांगतो की तू फर्स्टला तू जातो, तर तेव्हा तुला सांगतात की अरे यांना मारलं वगैरे खूप. तर त्याच्यानंतर तू त्यांच्यासोबत खूप रडतो, त्याच्यानंतर तू येतो, तुमचे केस वगैरे विंचरतात. काय किस्सा आहे तो नक्की आम्हाला ऐकायला आवडणार आहे की त्याच्या मागे काय होतं. का मला म्हणजे आम्ही प्रँकच करत होतो, असं म्हणजे कोणाला करावं आता प्रँक वगैरे. मग ते बसलेले, आपण त्यांचं काय भावना त्यांच्या म्हणजे असं ते माझ्या डोक्यात पण नव्हतं का ते असं करतील म्हणून. मी दुसऱ्या यानं गेलो करायसाठी आणि ते दुसरंच होऊन गेलं. मग मी त्या ऍक्ट मध्ये म्हणजे मी सोडून गेलो. मी म्हणलं आता जे होतं डोक्यात ते सोडून द्या, जे रिअल भेटलं ते रिअल. गेलो मी तिथं, म्हटलं माझं पण डोकं वगैरे विचारून द्या. ते थोडस मी मिसळून म्हणजे त्यांच्यामध्ये बसलं तर त्यांना थोड्या गप्पा मध्ये त्यांना त्यांनी इमोशनल सांगून दिली. खूप इमोशनल टच मिळाला होता त्या. म्हणजे माझ्या करायला गेला की बाबा इथं कशाला बसले, इथं पोलीस वाले त्यांना उठून देणं असं काही प्रँक करायला गेला. पण ते म्हणे बाबा काय चालू इथं असं तसं. मग ते म्हणे की काही नाही बाबा गाडी सारखाचे इमोशनल झालं. ते म्हणे यार मला 2-3 टुकार पोरं आले परेशान वगैरे मारलं आले. मग त्यांचं काय ते म्हणजे थोडस ते पैसे वगैरे करतात असं. म्हणजे गरीब पाहुण्यावर टुकार पोर कसे पैसे किती रे काय किती त्यांचे हिसकले होते तर ते त्यांनी मला सांगितलं. मग ते मारलं वगैरे. मग मला ते चांगलं नाही वाटलं. ते लगेच माझ्या मग थोडं यार म्हणलं लय वेगळं झालं यार म्हणलं. असं लोकांना पण चाईन म्हणलं भारी. त्याच्यामुळे ते कॅमेरा पण ऑन ठेवला हे मेन काम केलं. ते एकदम आम्हाला कळून जातं काय पाहिजे. खूपदा बघितली ती रील की प्रत्येक वेळी म्हणजे ती बघावी वाटतीये. त्याच्यामध्ये ते गाणं लावलं तर आणखीन माणूस. आणि त्यांचं ते रडणं, तुम्हाला दोघांना कुरवाळणं हे खूप टच करून जातं. त्याच्यासारखंच की तू तुझ्या बर्थडेचं केलं होतं एक रील, की मुलं काय करतात की बर्थडे म्हटलं की स्पेशल डे असतो, पार्टीला करणं, पबला जाणं वगैरे ह्या गोष्टी करणं. पण कृष्णाने वेगळ्या पद्धतीनं बर्थडे केलाय त्या व्हिडिओ मधनं बघितला. काय नक्की कुठून सुचलं असं की म्हणजे खूप कमी लोक. पहिल्यापासून माझे 1000 फॉलोअर होते तेव्हा पण मी नाही का मी तर कुत्रे बघत होतो की बिस्किट द्यायला त्याला. मी गल्ल्या फिरत होतो की यार कुत्रे दिसले बिस्किट टाकायला की मी व्हिडिओ काढायला टाकून लोकांना कळण की यार हे मदत करतो म्हणून. की माझ्या आणखीन 4 जण की अरे नाही यार हे नाही का चांगलं मेसेज जातो तर द्या खायला. तर मी पहिल्यापासून नाही का असं याची त्याची मदत करायला आहे जेवढी होऊ शकते तेवढी. कर्माला जास्त मानतात. कर्माचं म्हटला तो. आता एक रिसेंटलीची काही दिवसांपूर्वी एक रील होती की खूप गवत वगैरे होतं तिथे. म्हणे साप छोट्या छोट्या मुलांना गोळा केलं होतं याने आणि म्हणे सापे म्हणे मी पकडतो आणि यांनी डायरेक्ट उचलला आणि फेकलं त्या मुलांना. कर्मा ते आलं त्याच्या धुंदीमध्ये मी ती म्हणजे आलं ते. आणि मी म्हणलं साप दाटक मी म्हणलं घाबरन म्हणलं ते. ते एवढे आवचीन पोरं फेकला पण त्याला 1 सेकंड बी नाही असं झालं का बाबा ओरिजिनल असं मी पकडू शकतो का नाही. ते डायरेक्ट पाहिलं अरे म्हणलं काय यार ते 5 मिलियन गेला ते बी खूप 5 मिलियन गेला तो. काय वाटतं म्हणजे असं एकतर कधी कधी असंही होतं की आपण खूप एफर्ट्स घेतोय वगैरे पण त्याला व्ह्यूज येत नाहीये. त्या कसं असतं म्हणजे काय होतं की नवीन कंटेंट क्रिएटर आहे, व्ह्यूज मिळत नाही म्हणून कुठेतरी थांबवतात व्हिडिओ करणं. काय नक्की अँगल कुठला कसं हँडल करतात तुम्ही की आता तुमचे जर फॉलोअर्स आहेत पण सुरुवातीला तुम्ही त्यातनं गेलेले आहात त्या परिस्थितीमधनं, काय वाटतं? 1 वर्षापासून फॉलोअर दांड्या दुंड्या हे आपल्या इकडे जे होतं ना आता नवरात्री आले नवरात्रीला 1-1 घंटे 2-2 घंटे असे डिटेल मध्ये सांग ना. म्हणजे आम्ही 2 वर्ष पहिले 25 2023 ला आम्ही म्हणजे
आमच्याकडे आम्ही पासेस वगैरे नाही काढलेत, पण एखादा राहतो ना लीडर वाला, हो, चल हो. तेरे भाई को मी एंट्री देता, असं हा, हा, तसं हा. तुम्हाला चला मदत घेऊन जातो. तर ते म्हटलं एक पोरग, तर मग आम्ही बॅकवर्ड्स आहे त्याच्या बाजू बाहेर थांबलो आम्ही. हा कट करा तर तिथं नाही का, तर नाही का तिथं नाही का आम्ही बाहेर थांबलो की बाउन्सर वगैरे पासेस नव्हता आमच्याकडं हा, हा. की मदत जायला की भाई घेऊन जातो म्हणून. तर आम्ही तिथं 1 घंटा झालो थांबलो, तरी मदत नाही घेऊन चाललो. ते पोरग अरे म्हणे ते सेट इकडे गेले, बॉस इकडे गेले. 2 घंटे थांबलं. म्हणलं याच्यानंतर जायचंच नाही कुठं. आमचं एवढं हे झालं, बेइज्जती बी बेइज्जतीच पकड, गिल्टी फील झालं की यार उगाच थांबलं म्हणून याच्या त्याच्या बोलण्यावर आम्ही मदत एक जायचो. टाइम ठीक आहे ना, दरवेळेस आम्ही होल्ड व्हायचो की यार म्हणजे काय पैसे वगैरे तर आम्ही म्हणजे हा. देऊ शकतो, पण एक माणसाला भरोसा राहतो बाबा हा. की यार कोणी घेऊन चाललं ना. चाल मी तू घेऊन जातो, हो, हो. आपण भरोसा राहतो का चला आपण मध्ये जाऊ. हा. मग काय 2-3 मध्ये वेळेस गेलं तर असं मध्येच. पोरांनी स्कॅम केले. तर ओके. मग आम्ही म्हणलं की आम्ही आमच्या पैशाने जाऊ, नाही तर जायचंच नाही म्हणलं. येईन म्हणलं की आता सध्याच्या ह्या 2025 ला हो, हो, हो. 4 ते 5 आता एक इव्हेंट वाट- असे की 9 दिवस आम्हाला फ्री आहे. कुठं बी खेळा. एक हा, कुठं आम्हाला बी हा वाटत होतं वाटत असं होतं एक मनाला. दिवस नाही का आम्ही गेस्ट म्हणून हा. जाऊ म्हणणे. झालं ते मागच्या वर्षी. जर्नी हा, वगैरे आता सगळं ह्या सगळं- टायमाला आपल्याला तिथं एंट्री नाही भेटत आहे, हो, हो, हो. पण एक टाइम हा. असं आहे की आपल्या तिथं स्टेजवर बोलवत हो, हो, हा हो. नक्की असं तू झालं. सुरुवातीपासूनच ते स्वप्न सोप Set आहे. आमचं होतच. आम्ही समजा ह्या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी पुढच्या होणारच ते. हा, हा, हा. हा आयडी वगैरे काय नक्की ह्या आयडिया वगैरे कसे म्हणजे तुम्ही अचानक तुम्हाला आयडिया आलं की तुम्ही लगेच शूट वगैरे करणं, की मग काही स्क्रिप्टेड वगैरे स्क्रिप्ट बनवणं वगैरे ह्या कसं करतात? म्हणजे काय आयडिया आली आहे तर मग करून टाकू बाबा, हा. असं काय होतं काय ते. लिहून पण ठेवतो आम्ही, जरा असं म्हणजे काहीतरी एकदम हा. बेस्ट द्यायचं हो, असलं हो, ते हो. व्हिडिओ चालणारच, मग आम्ही लिहून प्रॉपर हा, लिहून म्हणजे- आम्ही हा, हा, करतो तो. पण मग ही नंतरची प्रोसेस आहे की शूट कर आयडिया येण्यापासून पण ती आयडिया direct येणं होती. मग जे नंतर- आम्ही नाही, लिहून ठेवतो ते तर ते होत होतच नाही नाही. आमच्याकडे. जे म्हणतो की हा असं Natural. कर. मी तर स्क्रीनशॉट काढून ठेवतो, काहीतरी व्हिडिओची थीम असली त्याच्यावर कोणाची, वेगळं काही करायचं. स्क्रीनशॉट काढलं त्याच्यावर वेगळं करतो मी. अरे वा. म्हणजे आयडिया फक्त स्क्रीनशॉट वरून माझी आयडिया दिमाग मध्ये फिक्स होऊन जाते. हा, हा, हा. असं असे व्हिडिओ बनवतो आम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट. जेव्हापासून म्हणजे आता समजा आम्ही जे बोलतोय पब्लिकला ते आवडतंय हो, जास्त, हो, हो, हो. का तुम्ही यार लेच हा म्हणजे भारी मन मोकळे बोलता. किंवा काल काल आता- परवाच म्हणे की यार तुम्ही थोडस दूर राहत जा, ऍटिट्यूड मध्ये राहत जा, हो, असं आत्ताच तसं. आपला हा. विषय झाला तर तो की मग आम्ही ते नाही, आम्हाला माहिती की आम्ही जोपर्यंत होत नाही मोठे तोपर्यंत आम्हाला माहिती की कोणापासून सावधान राहा. हा. आम्हाला आता पण कळतं, पण आम्ही राहतो समोरचा जर तसं, हा. ऍटिट्यूड दाखवतोय म्हणजे तर मग जसं काहीच तसं हरकत हा. हो, 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 हो. आहे का नाही, ऍटिट्यूड दाखवायला. मग ही प्रोसेस कशी होती की बाबा म्हणजे आयडिया येणं, नंतर तुम्ही शूट करणं, मग एडिट वगैरे प्रोसेस कशी चालते तुमची, की कोण एडिट दुसरं करतं? नाही नाही, आम्ही पहिल्यापासून एडिट आम्हीच करतो. सगळ्या प्रोसेस पहिल्यापासून. कशी आहे नक्की? कसं प्रोसेस काही नाही, समजा सकाळी फोन येतो याचा, जॉब वगैरे करतो हा, हा, सकाळी. हा. माझं 7 job वाजता, झाला, 7 हा. वाजेला. हा, ये रे कृष्णा कुठं आला, चल ना, चल ना आला. निकल ना. म्हणलं आलो. अरे आना जल्दी आना, काला गणपती के पास. लगेच आलो ना. मग आम्ही कुठं जायचं, यो पट्टा झालेला आहे, हा, आता या पट्ट्यात जायचं व्हिडिओ काढायला. नाही इकडं नाही, इकडं जाऊ या पट्ट्यात. म्हणजे आम्ही असं ठरतो की इकडे जाऊ, इकडे लोक भेटेल, तिकडे जाऊ, लोक धुंडतो आम्ही व्हिडिओ बनवायला. हा, तर मग इकडे गेलो ना व्हिडिओ काढतो ऑन द स्पॉट. समजा आता माणूस कोणी असं चला, झाडाला दिसलं का? पाणी हो, देते, हो, हो. तर मग आणि अंघोळ वगैरे हा, करणं. खूप झाडाला खूप पाणी भारी. देते ना, लयच आहे हा रे. रुका गाडी रुका, काय आलं? लगेच असं विचार चालू, लगेच ते असं कम्प्युटर सारखं लगेच Camera out. झालं, लगेच कॅमेरा माईक चालू आहे का, लगेच जा. लगेच तो काय करतो, चालू. मामा हात धुवायला पाणी द्या ना, मामा मी कालपासून आंघोळ नाही केली, लगेच कपडे काढून आंघोळ करणे, झाला व्हिडिओ. लगेच त्याला मीम्स वगैरे एडिट करून पोस्ट, लगेच व्हायरल. बर असंच हो, हो. ऑन द Okay, स्पॉट आम्ही okay. edit करतो. हा. ते कसं की एका रील मध्ये तू पूर्ण तुझं शेड्यूल शेअर केलं होतं की मी सकाळी उठतो, लवकर उठतो, मग झाडू मारतो, हा. त्याच्यानंतर पुन्हा रील वगैरे शूट करतो असेल तर, आणि मला मग एक जॉब गोष्ट करतो. म्हणजे मनाला लागली होती सगळ्यात. मी म्हणलं नको दाखवायला, म्हणलं या सगळ्या काही गोष्टी कोण कसं आहे माझा पण उडवतो. हो, 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 हो. कसं आहे ते आपली मजबुरी जर लोकांना सांगितली ना, तो कोणी पण त्या गोष्टी कमजोर दिसतं weak. लोकांच्या हो, हो, नजरेत हो. आपण. म्हणजे त्या गोष्टीला मजाक मध्येच घेते, म्हणजे कमजोरीचा आपला फायदा उचलून घेते ते. मी म्हटलं नको. हा, 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 हा. झाले मला 4-5 वर्षापासून मी काम करतोय, हो. आणि कंपनीमध्ये 1.5 वर्ष झाले मी काम करत होतो फर्निचरच्या, असं ते भुस्से वाचले हो, त्याच्यामध्ये. हो, हो, हो. तर एक दिवस मी दुबईहून आलो मी. हा. मग त्याच्यानंतर मग मला एक 4-5 जण भेटले असे, हो. म्हणे अरे बोले केज भाई बोले कैसे हो बोले, असं हा, हा, तसं. हा.
मग म्हणे का बोले दुबई, मग झाडू मारते बोले तू. आता मी झाडू मारायचं काम करत होतो, आता पप्पा जागेवरती त्यांची तब्येत वगैरे खराब राहते तर मीच करून घेतो 4-5 वर्षापासून. तर बोले आताही करतो. आता तेच कंटिन्यू आताचीच गोष्ट आहे ती. तर मग मला त्यांनी विचारलं म्हणे बोले भाई दुबई गए ते बोले तो झाडू बिडू मारले बोले यार भाई, हसू लागले, माझा घेत होते माझी. आता दुबई वाला किस्सा की म्हणजे तुझी तो रील जर बघितली ती तर तू एक झाडू पण मारतो आणि डायरेक्टली तू दुबईला दिसतो. हे कसं झाडू आल्यापासून मग स्टार्टिंग झालं ते झाडूचं. झाडू मग ते माझा घ्यायला लागली माझी, मग हसू लागले, मला नीचा दाखवत होते. बोले तू दुबई काय बोले आणि तर झाडू मारा बोले भाई, मग दुबई बी झाडू मारणे काय था क्या. अरे बापरे. मला ते इतकं कसं राहतं आपल्याला, म्हणजे ते पाहिजे ना थोडस का आपलं आत्ता बाबा इज्जत थोडीशी. मग ते एकदम मला म्हणजे ते कामच मी हे करून दिलं तर अर्ध झाडायचं बाकी होतं, मला ते झाडूच उचलो वाटलं नाही हातामध्ये. असं हिंमतच माझं तिथंच मन घेऊन गेलं, डिमोटिवेट होऊन गेलं मी काय. मग ते म्हटलं यार कसे लोक आहे म्हटलं असं. ते मग मी काम त्याला अर्ध सोडून आणि तिथून तन असं एकदम ते रागा शिवाय मनामध्ये असं होईल तसं हे होईल, गंदे शिवाय आज तसं आलं बसलं एका ठिकाणी. ते मग घेतला कॅमेरा घेतला, म्हणलं जे काही हेच आहे म्हणलं, आहे का नाही. कॅमेरा उचलला, म्हणलं कुछ लोग बोल रहे थे क्या दुबई भी तू झाडू मारने गया था क्या, असं तसं. मग ते व्हिडिओ मी एडिट केला दुबईचा. तुम्हाला जिस बाप म्हणजे ह्या वयामध्ये ते पण एकटं हे करतोय ह्या वयामध्ये, ही खूप मोठी गोष्ट झाली. लोकांसाठी नसन पण माझ्यासाठी ही खूप म्हणजे गरिबी मधून झाडू मारणं या सगळ्या गोष्टी. म्हणजे एक झाडू मारण्यापासून तर दुबईचा प्रवास, दुबईला झाडू मारणं मुलगा म्हणलं ती मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. आणि ते पण मग ते बनलं मी पब्लिकला इतकं आवडलं का तू झाडू, पब्लिकला वेगळा मेसेज गेला तो, म्हणजे तू ह्यो झाडू बी मारतो बाबा आणि पब्लिकला पण दाखवतोय, म्हणजे नॅचरल एकदम, म्हणजे ओरिजिनल जे आहे ते. पब्लिकने त्याला खूप सपोर्ट केला. म्हणजे आता म्हणजे फॅन फॉलोइंग जास्त आहे तुमची, पण त्याच्यासोबत तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स येत असतील वगैरे. आता म्हणजे निगेटिव्ह एखादा करतो समजा, ते फेक आयडी वरून राहते एखादा, ते पण समजा बाहेरचे असतात, आपल्या सिटी मधले सगळे सपोर्ट करतात आम्हाला, सगळे जे पण आहे ना. असं आता लोक आम्हाला क्रॉस भेटला नाही. जर एखादं कमेंट्स वगैरे सुरुवातीला केली असेल की अरे हे काय आता तुम्ही ते मोबाईलचं करतात, तो चल छैया वाला मोबाईल, तुझी गाडी ती, तुम्ही हे करतात, तर मग त्याच्यावरनं कोणी म्हणतं का अरे काय हे असं, अशा कमेंट्स येत असतील ना निगेटिव्ह पूर्ण, कसं हँडल करतात कसं. मेन मुद्दा हेच राहतं लोक तुम्हाला मारते. हो कारण तुमच्या रील बघून आणि तुमचे ते प्रश्न, तुमचे सगळे रील बघून समोरच्यालाच हे वाटतं की आता समोरच्याला मारतोय, शिवाय देतोय, काय करतोय. नाही आम्हाला आतापर्यंत तसं काही झालेलं नाहीये. आणि आमचं लोक हा विचार करतात की समजा हे एवढे डेंजर व्हिडिओ काढतात तर यांच्या मागे कोणतरी आहे, तर यांना नको काही करायला की नाही का एवढे रिस्क करून हे व्हिडिओ काढते, काही परवानगी असेल किंवा कोणतरी भाई लोक असेल, नेता लोक असेल, त्याच्यामुळे काढते. ते विचार करून लोक नाही का आम्हाला काही बोलत नाही. हा आणि आता तर झाले, चांगली ओळख झाली, आता तर टेन्शन नाही समजा आम्हाला. आता काही पण झालं, आता काहीच आता म्हणजे आले 2-4 हाता आलेले आमच्या, असं टेन्शन नाही. पोलीस वाल्यांचा पण खूप सपोर्ट आहे सगळे, म्हणजे जेवढं पाहिजे आम्हाला तसं सपोर्ट खूप भेटलाय पोलिसांचा वगैरे, सगळ्यांचा, सगळे कोऑपरेट करतात. पण मग आता हे ट्रोलिंग वगैरे तसं काही घडलं नाही, ट्रोल करणं वगैरे तुम्हाला. ट्रोलिंगचा विषयच येत नाही. आता एक तू रील टाकली होती की एक भाजीवाला काकू होत्या, तू त्यांना साडी गिफ्ट करतो, इतकं म्हणजे ते त्याला पण एक इमोशनल टच होता. काय होता किस्सा, म्हणजे खरं काय होतं. हे बघा माझ्या लेकानी, माझ्या मुलांनी मला साडी दिली, गिफ्ट केलंय, काय भावना होत्या लोकांच्या इतका, म्हणजे डायरेक्ट व्हायरल म्हणते का, जेव्हा व्हिडिओ व्हायरल आहे का तो, त्याचा व्हिडिओ तो व्हायरल झालेला आहे. त्याच्या अगोदर पण खूप झालेले, पण तो म्हणतात झालेला डायरेक्ट 40 मिलियन म्हणजे असे खूप मिलियन गेले त्याच्या अगोदर पण या व्हिडिओने लोकांना काय केलं ते म्हणजे डायरेक्ट असं मनात बसला त्यांच्या व्हिडिओ, तो कधी पण तुम्ही मागशाल ना तर हसूच येईल तुम्हाला, इतका फेवरेट झालाय ते लोकांचा. ते भाजीवाला काकू, तुझं ते तसं रक्षाबंधनचं तू सेलिब्रेशन केलं होतं, ते खूप
टच करून गेले, एक भावनिक म्हणत तो वेळ त्याला मिळाला. पण मग त्याच्यासोबतच तुम्ही गाणं पण गातात, आम्हाला ते ऐकायचंय, आम्हाला आवडेल. आम्हाला गाणं गवळण गायली होती तुम्ही, ते रडू नको बाळ वगैरे, खूप तुम्ही ती रील बनवली होती त्याच्यावरती. गाणं होतं पॉडकास्ट चालू आहे. काय गाणे विणं ते असं होत नाही. चला आपण थोड्या वेळाने करूया थांबा. तर पण मग ह्या अडचणी प्रत्येक तुम्ही एवढं करतात, पब्लिक मध्ये जाऊन करतात, आता नवीन मुलं आहेत ते करताय वगैरे, तसं करण्याचा प्रयत्न करताय, पण अडचणी येतात. हो. तर अडचणी खूप आहेत. काय काय फेस करावं लागतं तुम्हाला? व्हिडिओ डिलीट मारा, आर्काइव्ह करा, डबल तुझ्या घरी भांडणं येईल, पोलिसाचे फोन, आम्हाला वकिलाचे फोन आलेले, अरे बापरे, विषय झालेले. म्हणजे काय लक्षात ते रडावं का आता बोल आता. म्हणजे एकदा माझा एक व्हिडिओ होता, तर मोठा हस्ती होती चांगली ती, तर त्यांच्यासोबत समजा त्यांना बोललो नाही की फक्त व्हिडिओत आलते ते. तर व्हिडिओत आल्याच्या नंतर ते म्हणजे 10,000 व्ह्यू मध्येच त्यांच्याकडे गेला व्हिडिओ, सिटी मध्ये आपल्या. तर मग त्याच्याकडे व्हिडिओ गेल्याच्या नंतर त्यांच्या वकिलाचा फोन बिन आला, त्यांच्या ग्रुपवर मेसेज गेला की पोरण माझ्या उडवले आपल्या बॉसची. तर मला रात्री फोन की 11 वाजता फोन आला की तुला नाही का मी वकील बोलतो म्हणे, तुला फोन येईल म्हणे, मग तुझ्या सकाळी वकील येईल म्हणे, नोटीस येऊन जाईल तुला. माझी वाटली की म्हणल्यावर बाप, नवीन नवीन चालू केलं, 50-60 हजार फॉलोअर होते तेव्हा, की तुला वकील येईल, तुझ्यावर केस पडणार आहे, तू नाही का असंच आमच्या बॉसचं नाही का तो अपमान केलेला, हे केलेला. मी म्हणलं सॉरी ना बॉस, सॉरी ना, मी तसं नव्हतं केलं, मी डिलीट मारला म्हणलं व्हिडिओ, माझी गलतीच नव्हती म्हटलं. तर एवढं घाबरलो होतं मी, एवढ्या धमक्या दिल्या होत्या त्यांनी की वकील येणार आहे तुझ्या घरी, आणि मला मी विचार करतोय 1-2 लाख रुपये जाणार आहे आपले. तर ते विचार केलं, मी अरे याला घर माहित नाही कसं येईन म्हणले, हो पण विचार एक मनात की याला घर माहित नाही कसं येईन वकील. पण मग मी म्हटलं यार नाही जाऊ दे म्हटलं. मग एक अमोल भाऊ शिंदे नावाचा आमचा चांगला भाऊ आहे, सपोर्ट करते हमेशा अमोल भाऊ शिंदे म्हणून, तर त्यांना फोन लावला. मग त्यांच्या ओळखीचे कसं आता मोठे नेता लोक ते बरोबर मित्र राहते, तर त्यांनी कॉल केला. मग ते नाही का भाऊचा एक कॉल मॅटर सॉल्व, मग ते तिथं मॅटर सॉल्व होतं. मग तिथं त्याच्यानंतर कळलं की आपल्याला कुठं पॉलिटिक्सला नाही काही करायचंय, मोठ्यांना नाही काही करायचंय. आम्हाला शिकवण भेटले त्याच्यामध्ये की असं पण होऊ शकतं आमच्यासोबत. म्हणजे या अडचणी फेस करणं वगैरे. नवीन कंटेंट क्रिएटरला काय सांगाल ह्या फेस आल्या तर? काय करतात की व्हिडिओ अपलोड करणं मग थांबवतात, नको यार पोलिसांचं मॅटर आहे, घरपर्यंत येईल, थांबतात. मला तर असं वाटतं जातीभेद पोरी नका करू. आमचा भाऊ तर पहिले डायरेक्ट पोरी व्हायचा प्रँक करायला, नवीन काय किस्सा होता तो? म्हणजे पोरी कोण व्हायरल पोरी असल्यावर कसं जास्त बघते, असं बोललो पण आपण दीदी ऍड्रेस कुठे काय कुठे व्हायरल. तर त्याच्यामुळे पोरीच पाहायचं, अरे भाई तिकडे पोरी असन, चल व्हिडिओ काढायला प्रँक करू ती सोबत. नंतर कळलं नाही पोरीच नाही मग प्रँक मध्ये. असं होतं की नाही करायचं. काही किस्से घडलेत का असे खूप इमोशनल की यांनी वाईट वाटलं? आता म्हणजे कॉमन मॅनला त्या गोष्टींचं काही नाही, पण तुमच्यासारखे तुमचे एवढे तगडे फॉलोअर्स असताना सुद्धा तुमच्या सोबत घडतात का त्या गोष्टी की यार हे आपण हे पब्लिक मध्ये गेलो, आपल्यासोबत हे घडलं, वाईट वाटलं, अशा गोष्टी तुमच्या सोबतही घडतात? एकदा गोगोबावर झालतं आमचं. काय किस्सा? गोगोबाबा टेकडीवर आम्ही समजा मी साडी घालून आम्ही थीम केलते, तर तिथे जाऊन आम्हाला नाचायचं होतं किंवा आम्हाला एक थीम कशी करायची होती, हा नवरा बनून मी बायको बनून मी पहिले साडी घालून वर गेलतो आम्ही जातो. तर आम्हाला वेगळा विषय करायचा होता, तिथं एंटरटेनमेंट करायचं होतं. तिथं हर संडेला पब्लिक जाते. हे ऐका आता खरं सगळे बघा. तर आम्ही तिथं गेलतो, साडी आम्हाला एक थीम करायची, नवरा बनून मी बायको बनत, आणि तिथं आम्ही नवरा बायकोच काही ऍक्ट करून दाखवायचं होतं, असं होतं ते. तर मग ते मोहलच होतं. कोणी तिथं स्टन करायचं, गाणे म्हणायचं, उड्या डान्स करायचं, असं मोहल होतं तिथं. तर आम्ही गेलो तिथं, तर एवढी पब्लिक कोणी मग मी यांना 2-4 जण सोबत
मी यांना सोडून तिथं ते सोनू वाजत होतं ते संबळ वगैरे ते ढोल वगैरे वाजायला लागलं तर मी नाचायला पुढे पळलो हे सगळे आणि कमसे कम 400-500 जण माझ्या मागं आणि मी हरून गेलो त्याच्यामध्ये एवढ्या जणांमध्ये हे कुठं दिसत नाही कोणी म्हणलं एखाद्याने फटका दिला काय झालं म्हणलं एकतर मी एकटा म्हणलं आणि आमच्या आयडिया तर होत्या चांगल्या उठल्या होत्या तर लोक जर काय म्हणलं तर आम्हाला मारू पण शकत होते म्हणलं तर तसं काही झालं नाही आमच्या सोबत मग मी म्हणलं 1-2 रील स्टार आलते तिथं पण ते म्हणे अरे भाई इथं विषय होईल तुम्ही चाला म्हणे खाली इथं वेगळा विषय म्हणे इकडे देवा वेळ असा मग आम्ही खाली गेलो मग खाली गेल्याच्या नंतर आम्हाला कळलं की पब्लिक मध्ये आपण जाऊ नाही शकत आपण रिस्क घेतलं होतं ते आपण बरं झालं लवकर आलो त्याच्यानंतर आणखीन तसंच एका आम्ही व्हिडिओ टाकला दुसऱ्या दिवशी मिलियन गेला गोगाव टेकडे आपलं संभाजीनगरचं मस्त काहीतरी भारी झालं म्हणून आणि माझं पाहून आणखीन एक जण कोणतरी सेम साडी घालून गेलं तिथं बापरे आणि दुसऱ्या दिवशी नेक्स्ट संडेला लगे त्याला फटके कोणी दिले काय दिले काही पोरगा माहित नाही आणखीन कोण आहे म्हणून कोणाला फटके पडले म्हणून असलं तर सांगा कमेंट मध्ये कोण होतं शेअर करू लागले तुम्ही फटके घालले पण आपण आपलं एवढं नव्हतंच पण ते का हे बॅलन्स करणं किती अवघड आम्ही तर शूट करतो आम्ही मार खाल्ला म्हणून लोकांना कळायला पाहिजे ते की एवढं रिस्क आहे म्हणून याच्यामध्ये आम्ही एवढं फटके खाऊन हे करतो पण आम्ही असं मार वगैरे नाही क्रिएटर आहे करणारे त्यांना काय लोकांना वाटतं काही स्क्रिप्टेड करताय फटके खाल्ले एवढं रिस्क दाखवतो तेच व्हिडिओ मध्ये फटके खाल्लेले मला माहिती फटके खाणार आहे मी चालूच ठेवला व्हिडिओ त्याला जोपर्यंत असं जमून मारणे बसलं तोपर्यंत मी चालूच ठेवला फटके पडला आता व्हिडिओ आला म्हणलं व्हायरल होईल म्हणलं बंद केलं मग त्याच्याकडे गेलं कोण मारलं म्हणून याला पब्लिक सोबतचे फुटला मी म्हटलं बाबा नका म्हणलं काय किस्सा होता एकंदरीत पूर्ण किस्सा काय तो म्हणजे नशेडी प्रँक करायचा होता मग मी ते कमलेश व्हाईटनर प्रँक करत होता ते इटकार घेऊन मी त्याला धमकी दाखवत होतो गाडी घेतली मी त्याची पळून जात होतो मग त्याला राग आला त्या गोष्टीचा मग त्याने असं डोक्यात फटका मारला त्याने अरे बापरे आणि याला फटका मारणं चालू माझं शूट चालू हा मार आणखीन एक मार व्हिडिओ व्हायरल होईल माझ्या बाकीचे होते ना ते सगळे पळत आले त्याला मारायचं नका मारू नाही त्याला मारणार होती तरी पण पब्लिक शिवाय देऊ राहिलं त्याला कमेंट मध्ये कुठं राहतो काय राहतो नंबर दे तुझा आपण इतके मॅसेज भाऊ लोकांचे यांचे त्यांचे ते कोण आहे असं तसे शिवाय त्याला म्हणे त्याचा तू नंबर काढ त्याला असं करू त्याला मारू त्याला फटके देऊ हे करू माफी मागू त्याच्याकडून व्हिडिओ काढून घेऊ म्हणे माफी मागायचं नाही त्याला बाळू मामा तर किती म्हणे की चल त्याच्या घरी डायरेक्ट इतके म्हणजे लोक बाबा 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 पुरं फोनवर फोन मला कुठं बी राहू काही करू ते कोण असू म्हणे त्यो त्याला मारणार हे ते मारण्याचे मॅसेज कमेंट आता ते व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे 40 मिलियन गेलेला आता संभाजीनगरचाच आपण ओव्हरऑल विचार केला तर तुमचं काहीतरी युनिक आहे की प्रँक वगैरे करणं हे डायरेक्ट पब्लिक मध्ये जाणं हे रिस्की तर आहे आत्ताच जो किस्सा शेअर केला तुम्ही तसे अजून म्हणजे खूप असे फॅन्स भेटत असतील की यार दादा मी हे बघितलं छान वाटलं म्हणजे खूप अटॅचमेंट आहे तसा किस्सा आठवतो एखादा की तुम्हाला सॅटिस्फॅक्शन झालं बाबा नाही यार आपण छान केलं ना तर मग ही रील बनवतो यामधनं सॅटिस्फॅक्शन भेटतं तरी पण सगळ्यात म्हणजे आता ही आठवणीत आहे आजच काय घडलं मला एक चिठ्ठी मी बाहेर आज तुला पण एक गाडीतले आज मी 3 वाजता घरी गेलो बाहेरून थोडस आणि माझ्या स्कूटीच्या तिथं एक हे देऊन ठेवलं चिठ्ठी लिहिली आणि गजू घेऊन आला वरती म्हणजे घेऊन नाही आला फोटो काढून वर आला मला होता की हे बघ म्हणे हे बघ काय लिहिलं म्हणे तुझ्या गाडीवर म्हणलं काय बघू म्हणे तू रविवारी 3:30 तुला नाही का एक गिफ्ट देणार आहे म्हणे आणि तर नाही का तू याचा चिठ्ठीचा फोटो बिटो काढू नको हे ब्लॉग मध्ये घेऊ नको म्हणे तुझ्या गिफ्ट दे आम्ही जे देईन ना ते सब घे म्हणे म्हणलं बाप गर्लफ्रेंडना पण नाही केलं म्हणलं माझ्यासाठी असं हे पोर कोण आहे म्हणलं की एवढे फॅन्स असे डेंजर की मला चिठ्ठी लिहू राहिले देते इथं
चिटकून की लिहून पण की मी नाही का माझ्या नावाचं अक्षर आहे पी पासून सुरुवात आहे हो, हो, माझी, हो. आय लव्ह यू कृष्णा भाई बिग अरे फॅन, बापरे. लिहून ठेवलं आज लिहून ठेवलं म्हणे उद्या कळन की मला काय गिफ्ट भेटेल म्हणून. आता उद्या संडे उद्या कळन की काय विषय म्हणून मी ब्लॉग पण टाका ना आता उद्या की ते म्हणे हाईप देऊन टाकली मला. 3:33 अरे बापरे. तुला गिफ्ट भेटणार आहे, तू सांगू नको कोणाला, त्या जे आणून दिलं का त्याला पण म्हणू नको की कोणी दिलं म्हणून. एवढं हुशार पोरं. हो ते मूव्ही टाईप झालं हा, एकदम असं. प्रॉपर. मी ते दाखिलं मला म्हणलं एवढं डेंजर म्हणलं पिक्चर सारखं झालं ते. मध्ये नाही दिली सुट्टी, गाडीवर गाडीला लिहून चिपकून दिली. ठेवली. हो, हो, हो. त्याची गाडी आहे ना. तेवढं हा. गाडी नोटीस करणं हा. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या फॅनच्या हा. इथपर्यंत हा, जातात. इथपर्यंत fan. असं झालं आहे हा, हा. की असं तुझा काही- एखादा किस्सा अरे की लय- ह्या टाईप मध्ये. किस्सा सांगायला गेलं तर भरपूर आहे, हा. पण एक मला म्हणजे असं एक मला वाटतं जाते एक जण म्हणजे डायरेक्ट बघितलं मला त्याने असंच म्हणजे मित्र समजा होता एक जण, तो आला डायरेक्ट भाऊ पाय अरे पडू द्या बापरे. म्हणे तुमचे. म्हणे अरे तुम्ही भाऊ ना, तुम्ही काय म्हणे भाऊ तुम्हाला म्हणजे काय बरं थर करू लागला. असं हात भाऊ आणि यार तुमचे व्हिडिओ बघतो म्हणे मी हा, हा. इतकं हसतो म्हणे, माझे पुरे घरातले हसू डायरेक्ट पोट दुखतं. माझ्या मम्मी डायरेक्ट म्हणे हे काय Side म्हणतात कुतडे दुखू लागले म्हणे, तुम्ही करता काय म्हणे असं आहे. आणि तो किस्सा सांग ना बेस्ट तुझा. ते एक ऍक्टर होती कोणची तरी, अरे मराठी ऍक्टर होती, हा. ते सांग. मराठी ऍक्टर टट्टीचाच व्हिडिओ. हा. जो आजीचा व्हिडिओ का तो हो, वाला. तिने काय केलं म्हणजे मराठी ऍक्टर होती, तिची शूटिंग चालू, हम्म. तर तिने काय केलं Scroll करता व्हिडिओ आला तिला. शूटिंग चालू मध्ये लंच टाइम झाला तिचा, हम्म. म्हणजे ब्रेक झाला. हो, हो, हो. तर मग त्याच्यामध्ये ती लंच करायला बसली. हा. मग खाता तो व्हिडिओ तिने बघितला, हम्म. तर तिचा घासच अटकून गेला. अरे बापरे. घास अटकला ना तर पूर्ण चेहरा तिचा लाल झाला. हा, हा. तर मग त्याच्या अगोदर मग तिने मला हे केला, व्हॉइस मेसेज केला हॉस्पिटल मधून हॉस्पिटलमधून, का तुमच्यामुळं माझा म्हणजे मेसेज पहिले हे केला हा. का तुमच्यामुळं माझी शूटिंग कॅन्सल झाली म्हणे. मी म्हणला मी काय केलं म्हटलं. मग तिने व्हॉइस केला म्हणे, तुम्ही तो आजीचा व्हिडिओ टाकला म्हणे, त्याला बघितलं म्हणे मी, माझी शूटिंग कॅन्सल झाली म्हणे त्या व्हिडिओमुळे, मी इतकं हसले म्हणे का माझा पूर्ण फेस लाल झाला, ठसका लागला म्हणे मला. तर ती शूटिंग कॅन्सल होऊन मी हॉस्पिटलमध्ये गेले म्हणे. अरे बापरे. आणि ती हॉस्पिटलमध्ये म्हणजे मेडिकल वगैरे ते झालं, त्याच्यानंतर मी हसू लागले म्हणे. तर तो मुलगा म्हणे, ते आजी म्हणते हो तिकडं त्याच्यामध्ये का म्हणते माणसं म्हणते हो भाऊ हे बाबा इथे आगला. अरे म्हणे ते लय भारी म्हणे, लय हसलो म्हणे आम्ही ते व्हिडिओ. मी तुझ्या प्रोफाईल मध्ये बघितलंय की तू बिग बॉसचं वगैरे ते कोलॅब केलंय. काय नक्की ते किस्सा म्हणजे काय घडलंय, म्हणजे क्ल्यू मिळत नाहीये दुसरा, की फक्त दिसलंय की हे बाबा याची करणची एंट्री बिग बॉस मध्ये होणार आहे. ते एंट्री म्हणजे आता ते बिग बॉसचं फॅन पेज आहे हा, हा, हा. मेन, तर त्या गोष्टीचं मला काही नव्हतं. मला स्वप्न आहे माझं खूप आहे बिग बॉस मध्ये जाण्याचं. लास्ट स्वप्न माझं तेच आहे, अरे बापरे. बिग बॉस मध्ये जायचं, म्हणजे तिथून काही मराठी बिग बॉस कोणतं पण असू दे, हा, हा, ते पुढं काही असू पण Big Boss मध्ये रियालिटी शो करायचा आहे. हा, हा. कारण की जे आपण रियालिटी आता चालू आहे, म्हणजे माझं रियालिटी मला करायचंय हो, 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 हो. तेवढं एक स्वप्न आहे माझं. बिग बॉसच नाही, रियालिटी शो कोणता पण असो मग हा, हा, हा. पण करायचंय. स्क्रिप्टेड म्हणलं मग ते जमत नाही मला थोडस. हो, हो. आणि सपोज मूवी वगैरे मध्ये जर ऑफर आली तर करशील? हा सगळ्याला आहे. ड्रीम काय आहे दोघांचं पण? माझे की नाही आम्ही आता सुरुवात करतोय ना, तर आमचा एंड असा असायला हवा, हे तुम्ही इमॅजिन केलं असणार वगैरे काय? फक्त एवढंच आहे का बस सक्सेस व्हायचं लाईफ मध्ये खूप मोठं. अरे ड्रीम म्हणजे काहीतरी या गोष्टी घडायला पाहिजे असं म्हणतो. ड्रीम तर बिग बॉसच आहे लास्ट. या पलीकडे त्या पलीकडे मग काय बिझनेसमॅन तर बनायचं, हे तर खूप मोठं स्वप्न आहे. म्हणजे माइंड वगैरे सगळं सेट आहे, सगळं सेट आहे, फक्त फंडिंग पाहिजे. पहिल्या दिवसापासून पूर्ण सेट झालंय का बस पैसा आला तर लगेच मी चालू करेन माझं काम, हे करण लगेच मी स्वतःच सेटअप वगैरे सगळं. ओके, तुझं काय स्वप्न? माझं ड्रीम, मला 2-3 ड्रीम आहे आणखी. समजा जसं मी पुढे जाईल तसं आणखीन ड्रीम्स तर वाढतच राहील. माझं आता सध्या तर समजा घरच एक घर असतं, मोठा बंगला, गाडी वगैरे, मम्मीला खुश करायचं. हा, मम्मीला म्हणजे खुश कसे,
मम्मीला मला तर सोनं नाणं लय घेऊन अरे वा, द्यायचे. कारण की सगळ्या ladies ला बायकांना सोनं लय नाणं आवडतं आवडतं. सोनं नाणं, तर मम्मीला जास्त ते घेऊन द्यायचे. हा, हा, हा. आणि आउट ऑफ ला जायचं समजा फॅमिलीला बाहेर. घेऊन ओके ओके. इंडियाच्या बाहेर. हा. ते एक मोठं म्हणजे लास्ट स्वप्न आहे आमचं हा समजा. हा हा. आणि प्लस मध्ये मला एक विराट कोहलीला भेटायचं face to अरे face. बापरे. एक माझं स्वप्न आहे की विराट कोहली एवढे लेजेंडेड हो, डायरेक्टर हो, हो. मला भेटायचे बस त्यांना. हे 2-3 स्वप्न आहे फक्त माझे. हा हा हा. बाकी मग काहीच नाही समजा, फक्त घरचे खुश. आणि हा एक समजा मी सक्सेस पण झालो हो. तर गरिबांकडे एक हात मला पसरायचा की यांना पुढं का होईना हे तर आम्ही आता पण करतो, पण हो, हो, जसं हो. पैसे जसे ते समजा प्रमोशनचे गोष्ट- आमचे 20,000 आले त्याच्यापैकी 2-3 एक हजार आम्ही नाही का याला हे देतो, आम्ही गरिबाला ठरवूनच घेतलं. खायला. Donate हा, असं करायला. ठरवलेलं आहे की इकडे आलं तर 10% तर द्यायचं. इकडे द्यायचंय. हा, तर हा. आम्ही मोठे पण ड्रीम्स मोठे झाले की आमचे ड्रीम्स पूर्ण झाले तर आम्ही हम्म. गरिबांची मदत करू, हे एक आमचं ड्रीम्स आहे. ओके. हा. आणि एक किस्सा आहे खूप मजेशीर की तुम्ही सतत बोलतात तो की गर्लफ्रेंडचे काहीतरी किस्से घडलेले आहेत तुमचे, की तुझ्या त्याच्या खूप खूप म्हणजे खूपदा चर्चा होती त्याची. काय नक्की गर्लफ्रेंडचं काय भाऊ किस्सा? सांग. लय आरामी गर्लफ्रेंड आहे. त्यांचं विचारून नका मी तो म्हणता काही फायदा नाही. हा हा हा. काय काय नक्की काय किस्सा सांग ना, घडलाय सांग ना. की गर्लफ्रेंडला Girlfriend. या टाइम याच्या आयडी वरती एक फोटो पण आहे पोस्ट केलेला, त्याच्यावरनं खूप टाकलं की दादांची गर्लफ्रेंड वगैरे असं तसं तसं. नाही, काय नाही, गर्लफ्रेंड म्हणजे असं ते friend पण आहे एक माझी ती क्लिअर चांगली. कर आणि हे पण सांग. फ्रेंड आहे माझी ती चांगली, हा पण त्याच्या अगोदर होती गर्लफ्रेंड वगैरे. हा पण आता सध्या तर मी तो सगळ्यांना सांगतो का आता नाहीये गर्लफ्रेंड, कोणीच नाही, नको पण. हा. नाही तर तिचे मग ते का तू असंच व्हिडिओ करतो, अरे बाबा. तू इकडं नाचतो तिकडं कुदतो आणि आगीच घालून व्हिडिओ पोतेच घालतो, हा. आहे का नाही. हो मग मला असं नको, आहे का नाही. आता सध्या किती पण भारी राहिली, खूप भारी भारी मुली आल्या हा लाईफ मध्ये, पण मग ती फिलिंगच नाही येते, हा हा. नको वाटतंय आता. काय झालं होतं किस्सा? आणि स्टार्टिंगच ती होती माझी गर्लफ्रेंड होती, आणि म्हणजे होत्या होत्या होती नाही, होत्या होत्या. पण अशा नव्हत्या. पण मी खरं माझं म्हणले म्हणजे एकदम काय म्हणते त्याला, साधं एकदम भोळ. तुम्ही जर भोळं थोडस बाबा. बी काही बोलले मी लगेच अटॅचमेंट होऊन हो जाईल. हो हो हो. असं आहे माझं. हा हा हा. म्हणजे भांडणं केले तर मी मला परत थोडस बोलले की लगेच मी अटॅच होऊन जातो, विसरून जातो. नको बाबा आपण हा हा हा. विसरून जातो. म्हणजे करण सध्या सिंगल आहे. हा. सिंगल हा. Just तुझा case. तुझा काय किस्सा आहे? तुझा खूप मोठा किस्सा आहे की माझे म्हणजे खूप तसे एवढे नाही त्याच्यामध्ये- की लगे लोक म्हणून की अरे ही पोरी पोरी पोरी. एक तर म्हणजे तुझी सुरुवातच तशी झाली की तू हा, हा. मुलींसोबत रील वगैरे रील बनवली. हा. तर ते लोक तर म्हणतेच की समजा रील वगैरे म्हणणं हा यांचे लय मोठे. आम्ही जेव्हा समजा एक रिअल सांगतो की समजा आमचे फॉलोअर समजा 1-2 हजार आहे, हा. तेव्हा हा 1-2 पोरी वगैरे मेसेज करतात. पण आता जसे आमचे फॉलोअर वाढले पोरी मेसेज नाही करत. अरे बाबा. त्यांना वाटतं की यांना लय मोठ्या गर्लफ्रेंड आहे. हो हो हो. हा हे लय मोठ्या पोरी फिरवते. आणि कसं आता मला हे सांगायचंच होतं की समजा आता हा माझ्यासोबत राहतो, याला माहितीये की मी कसं आहे हो म्हणून. हो हो. त्याने मला नाव बी ठेवलं तर हा याला माहिती नाव ठेवू शकतो की मला माहिती कसं आहे म्हणून. हो. पण समजा तिसऱ्या व्यक्ती आहे त्याला माहित नाही मी कसा आहे, आणि तो चौथ्याच ऐकतोय की कृष्ण असं आहे म्हणून, आणि ते तिसरं मला नाव ठेवतोय न माझ्यासोबत हो, हो, राहता हो. फिरता, तर हा लय पोरी फिरवतो. मग ते चुकीचं वाटतं मला की तिसऱ्याने जज नाही करायला हा, पाहिजे. हा, हा. आणि पोरीचं म्हणलं तर गर्लफ्रेंड तर असते मम्मी सॉरी होती सुरुवातच म्हणजे friend- मम्मीला सॉरी हा, बोलून. तर असे फ्रेंड्स असतं भटके हा. तर मम्मीला तर सगळंच माहित राहतं बाबा, हा. पोरी सोबत व्हिडिओ वगैरे. मम्मी तर मा होते विषय हो, तर हो, ते हा, हो. सगळं माहित असतं की पोरग काय करतंय काय सगळं माहित असतं आईला मम्मीला. सगळं माहित हा असतं. तर पोरगी होती, हा. पण आता सध्या सिंगल आहे मी व्हिडिओसाठी पोरीला दूर केलेलं आहे हा, हा, हा. की तू काय व्हिडिओ किस्सा नक्की का म्हणजे म्हणजे काय प्रॉब्लेम? गर्लफ्रेंड होती माझी. हा. तर समजा मी कोणत्या पोरीसोबत व्हिडिओ गायला हो, हो, फ्रेंड हो, हो. म्हणून, तर गर्लफ्रेंड म्हणते ती शोध कशाला व्हिडिओ केला, ते जेलसीवाना हो, येतच हो, हो, असतो. हो. तर त्याच्यामुळे मी म्हंटल की भाई माझं नाही काय याच्यात करायचं म्हणलं मला पुढं मला याच्यात. तर अशा लय मोठ्या पोरी भेटेल म्हणलं. तू पहिलीच पोरी समजा मी व्हिडिओ बनवतोय तर पहिलीच पोरीला तू म्हणतो की नाही बनवायचं, ती नाही तर मी, हो. तर मग तिथं मी स्टॉप होतोय ना, ती मला ब्रेक लावते डायरेक्ट हा, हा, हा. की तिच्यामुळं मला सोड, नाही तर मी ती असे ऑप्शन ठेवती माझ्या समोर. हा, तर हा. मी म्हंटल हे बघ तू आपलं काही एवढं काही हे नाही, तर आपण
दूर जाऊ म्हटलं, कारण की माझ्या पुढच्या पायरीपाशी तू नाही का तिथं ब्रेक मारते तर म्हणलं फायदाच नाही. तू सपोर्ट कर ना की बाबा ठीक आहे तू पोरीसोबत व्हिडिओ काढले तर ठीक आहे, पण मला ट्रस्ट आहे. तसं नाही, असे मी 2-3 एक पोरी होते फ्रेंड मध्ये ते दूर केलेले आहे की मला नाही का करिअर करायचंय किंवा व्हिडिओज बनायचे, तू असं मला स्टॉप करते तर मग त्याच्या आम्ही व्हिडिओमुळे पोरी दूर केलेले आहे भरपूर. म्हणजे हे पण होतं की कंटेंट क्रिएटर म्हणजे यार त्यातून काय पैसा मिळणार आहे वगैरे, नोकरी करा, हे एक आहे माइंडसेट आहे हा. तर मग पैसा, स्किल की आपलं हे नातं, आता तू जे सांगितलं हे नातं काय महत्वाचं वाटतं, काय टिकवणं? मेन सगळ्यात मी तर म्हणतो पहिले तुम्ही नातं टिकवा. पैशाचं आहे ना, पैसे कुठून पण येतो, पैसा कसा पण कमावता येतो, पण एकदा ती दोस्ती मैत्री जर तुटली, ट्रस्ट तुटला तर मग ते तुम्ही किती बी पैसा द्या. आता आमची दोस्ती थोडा आमचा ट्रस्ट तुटला, मी त्याला म्हणलं 1 करोड रुपये घे, तू 1 लाख रुपये घे मनातून, तू परत मला तसंच बोल. बोलता येईल का? नाही बोलता येणार. फेक वागल पण मग रिअल नाही होणार. एक जे राहतं नाही इकडच ये तू इकडच करते नाही होणार, भाई इकडे ये ना, असं होतं. चेंजेस होऊन जातं बोलण्यामध्ये. काय तर असं म्हणजे एक आता रिसेंटली एक पोरगी आलती माझ्या म्हणजे फ्रेंड होते, तर मग थोडस आलतो आम्ही समोर की रिलेशन मध्ये बोलणं वगैरे झालं की येऊ म्हणून, असं की ते मला पैसे पण लावायचे वगैरे, की मी पण तिला थोडस समजून तर असं पैसे गिफ्ट वगैरे द्यायची. तर मग असं एक टाइम असा आला की जी मला असं खूप प्रेम करत होती, तर ती पलटली. अशा पलटी मारते म्हणजे एवढं प्रेम करत होती की नाही का मी कोणाला बोलणार नाही किंवा काही नाही, आपण रिलेशन मध्ये येऊ, एवढं प्रेम म्हणे मी तुझ्यासाठी काही करण, पैसे दे, हे घे ते घे हे घे, सगळं गिफ्ट वगैरे द्यायची. पण मग एक टाइम असा आला तिला काहीतरी कोणी काय कानं भरले, मला माझं वाटतं की मला माझ्यासोबत थोडं वाईट केलं तिनं, ठीक आहे ती खुश राहो, मी कधी तिला बदवा देणार नाही, खुश राहो. माझं तिनं एवढं शिव्या दिल्या असं मला, माझी गाडी पंक्चर हो, अरे बापरे, म्हणजे ती बदवा देत होती मला की माझी गाडी पंक्चर होईल, जे माझ्या लाईफ मध्ये कधी झालं नाही. मला माहित आता मला गाडी येते, 2 व्हीलर एकदम परफेक्ट आहे, ती 7-8 वर्षापासून चालवतो मी गाडी, पण दुसऱ्याची गाडी घेतली. अरे काय झालं लगेच ती गाडी पडली, नुकसान. मला गाडी येते तरी नुकसान कस काय होतंय, फॉलोअर स्टॉप होऊ राहिले, डबल स्ट्राईक पडतीये, कस काय होतंय, पैसे टिकत नाहीये, लय मी रडकून देत होतो. मी म्हणलं काय, मग मी म्हंटल यार पोरगी एवढं डेंजर बदवा देते म्हंटल, तर आपण पोरीपासून दूर राहा म्हंटल, की यार एवढी ती प्रेम करत होती, तिने डायरेक्ट बदवा दिलं. तिचं काहीतरी रिझन काय काही नाही कळलं नाही, पण डायरेक्ट बदवा द्यायला लागली किंवा म्हणती की नाही का आपण राहणार नाही किंवा XYZ. पण तिनं केलं तर चांगलं, पण तिनं असं वाईट, समजा आता एखाद्यावर समजा कोणी प्रेम करतंय, ज्याच्या प्रेम असतं ना त्याला बदवा देत नाही माणूस. मला तर असं वाटतं की तू बाबा माझ्यासोबत नाही राहिलं, कोणासोबत पण राहा, पण खुश राहा, असं म्हणणे माझं प्रेमामध्ये. पण ती प्रेमच नव्हती करत, तर मग तिने तुझं चांगलं नाही होणार, तुझं वाईट होईल, हे होईल ते होईल, मग ते प्रेम कुठं झालं ते वाटतं मला. तर मग तिनं भरपूर असं बदवा दिला असं, माझं लय फेस केलं मी की ऍक्सिडेंट व्हायला आला माझा, मी साईडला बी उभं राहिलो तर अचानक गाडी येऊन येईल. एवढे पिक्चर सारखं श्राप सारखं एवढं डेंजर दिवस झाले आता माग. मग एक प्रेमानंद महाराज, ते तर म्हणजे त्यांचे रील पाहून मग मी हे पण घेतलं, वृंदावनला पण जाऊन आलतो, हे पण घेतलं, अकाउंट करतो मी भरपूर दिवसापासून, अकाउंट केलं. मला थोडा फरक पडला की देवाचं नाव घेतलं, त्यांचे रील वगैरे बघून, प्रेमानंद महाराजांचे रील वगैरे बघून माझ्यामध्ये थोडस चेंजेस झाले. आणि यांनी पण सांगितलं की यार भाई बरोबर चालतोय आता तू, पहिले भटकला होता की आता बरोबर चालतोय ना तू, तर ओके चालतोय आता. म्हणजे आम्ही सांगत मध्ये थोडस भटकता, त्याच्यामुळे आमची बॉन्डिंग खराब झाली ती. मग मला दोघांमध्ये तिसरं आलं तर खराबच होतं. म्हणजे आता एकतर तुम्ही एवढे सोबत राहिले, तुम्ही आम्हाला दिसताना खूप छान दिसताय, एका फ्रेम मध्ये खूप भारी दिसताय. असं सिरियस वाले भांडण झालेत का कधी की नाही आता मला याच्याशी बोलायचं नाहीये? नवीन वर्ष चालते आमच्या आता गोव्याला 2001 का जानेवारीचं 1 तारीख म्हणायचं त्याला, त्या दिवशी झालते ना. 2025 लागलं 1 तारीख. आता रात्री मस्त एकदम भारी आम्ही एन्जॉय केलं.
आणि बाबा सकाळी आता चांगले राहू, रात्री एक वाजता म्हणजे गाळात हे ते हसणं पिणं खाणं पिणं नाही नाही असं बसतो आम्ही पार्टी वगैरे मध्ये बसलं ना तर असं पिणाऱ्या सोबत बसतो आम्ही ते तर भरपूर जण आहे की घरच्याला ट्रस्ट की बाबा पीत नाही काही नाही. लहानपणी आतापर्यंत ना पुढी मी तर नाही केलं आतापर्यंत ते मस्ती वगैरे ते काऊन काय घरच्यामुळे ती पाय पण पाहत आलो आपण म्हणजे डॅडीने पप्पाने जे केलं ते आपण नाही करायचं ना. आपल्या पोरावर पण काहीतरी चांगलं शिकायचंय, माझा बाप चांगला मी पण चांगला वागायला असं म्हणाला पोरा. काहीच नाही, मी शोकच नाही केला आतापर्यंत काही. नकोच मला असं ते डायरेक्ट म्हणजे मनच नाही त्याचं तर काय करणार. पण मग तुम्हाला फॅमिलीसाठी वेळ मिळतो का? तुम्ही कंटिन्यू आता एक शेड्यूल तर असतं रील वगैरे, तर मग हे मॅनेज बॅलन्स कसं करणं की रिअल लाईफ वगैरे हे पकडून रील वगैरे? तर आम्ही समजा आमच्या कामातच बिझी राहतो, मम्मीला माहितीये कामातच बिझी. फक्त आम्ही आता सध्या घरच्यासाठी काय करतो, पैसे वगैरे देतो घरी, थोडे जेवढे होईल तेवढे आमच्याकडून, आणि थोडेसे घरचे काम होईल जेवढे होऊ शकते आमच्याकडून तेवढे करतो. बाकी मग घरी काही सध्या करत नाही आम्ही. तुमच्या आयुष्यात असं कुणीतरी असेल ना की आतापर्यंत बाबा ते आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत, एक तर तुम्ही दोघं एकमेकाला सपोर्ट करतात खूप सारा, या व्यतिरिक्त आहेत का? काय सांगशाल, तू काय सांगशील कृष्णाबद्दल की एक लाईन बोलायची किंवा मग थोडस काहीतरी त्याच्याबद्दल बोलायचं, काय सांगशील? गौरक्षक येतो नाही म्हणजे एवढी बॉन्डिंग आतापर्यंत कोणतीच टिकली नाही माझ्या. आहे लहानपणीपासून मित्र आहे, पण मग सक्सेस पर्यंत आता मला असं वाटतंय का बाबा सक्सेस आहे आपण इथपर्यंत. म्हणजे हे थोडस घुमणं फिरणं लाईफ मध्ये या सगळ्या काही गोष्टी ज्या मित्रासोबत पाहायच्या होत्या आम्ही डेट वर गेलो पाहिलेल्या, पण आम्ही ते काय म्हणते 0 पासून म्हणजे पाहिली पूर्ण जर्नी पाहतोय. 0 पासून हिरो पर्यंत आम्हाला सोबत राहायचंय, असं करायचं. आम्ही बॉन्ड खराब बी गेला, 2 दिवस नाही बोलत, तिसऱ्या दिवस त्याला म्हटलेलं मी पहिले आपले भांडणं बी झाले, म्हणलं तिसऱ्या दिवशी मी येईल आणि मला बोलायचं म्हणलं मी तिसऱ्या दिवशी तुझ्यापाशी सॉरी बोललो काही म्हणून, पण मी तू मला पाहिजे फक्त असं हक्काने क्लिअर करून घेतो. यार तू हे असं इथं गेला तो आगला, मग मला त्या गोष्टी चिडचिड झाली, मी तुला शिवी देणार का नाही, तू असं केलं मी शिवी देणार का नाही, गलती झाली सॉरी म्हणणं किती महत्वाचं आहे. तेच की बाबा काय थँक्यू, एकमेकांना थँक्यू कुठल्या पद्धतीने म्हणशाल तुम्ही? मी म्हणतो की आपण ते पहिले याला भेटलो होतो शूट बीटला, आणि तू थँक्यू तुझं की तू सांभाळून घेतलेलं मला आणि वाईट वळण लावून दिलं, आणि तुझ्या घरी पण मला घरच्या सारखं एक दुसरं पोरग समजते, तुझ्या घरचे मम्मी पप्पा ते तर लय भारी आहे. आणि आपल्या बरोबर बॅकग्राऊंड सेमच आहे, कारण की घरचं परिस्थिती आहे, आणि तू असं जरा सोबत, आणि मी पण तुझ्यासाठी जे होईल ते करू शकतो. म्हणजे तू हक्क कर बाबा, हे पाहिजे तर पाहिजे, म्हणजे मन मोकळं की नाही यार मला पाहिजे भाई कृष्ण, हक्क नाही का माझ्या बापाला मागतो, तू मला माग काही विषय नाही, जे होईल ना ते करू शकतो. माहितीये का, तेवढी तर नाही पाहिजे, फक्त द्यावाला फक्त एवढंच म्हणणं. आमची फ्रेंडशिप सोबत राहू, तुटणार पण नाही, तुटणार पण नाही पाहिजे, तुटणार पण नाही, असंच कधी राहिलो. आता समजा थोडे झिरोच आणखीन बघायला गेलं आपण आपल्याला समजतो की आता सध्या झिरो मोठ्या म्हणजे जे खरंच आणखी पॉडकास्ट एकदम लेवलचं राहतं, त्या लेवल पर्यंत पण असंच पॉडकास्ट मध्ये सोबत तेच म्हणजे एक मैत्रीचं उत्तम उदाहरण म्हटलं तर एक करण आणि कृष्णाकडे आपण बघितलं जाऊ शकतो. ह्या गप्पा गोष्टी कंटिन्यू चालू ठेवा, पण आता सध्या वेळ झाली हा पॉडकास्ट इथेच थांबवण्याची. आज खूप धमाल मस्ती मजा सगळे इमोशनल काय किस्से असतील ते सगळे शेअर केले. पण मॅडमने एक नोटीस केलं का आपण म्हणतो किस्से मॅडम पण किस्से म्हणायला लागले. मॅडम आपल्या सारखं झाले, उद्या मी मोबाईल घेऊन सुद्धा इथे जाऊ शकते. टॉपिक काढला होता का किस्सा सांगा बिग बॉस, मी हसतो इकडे गुप्त, मॅडम किस्सा म्हणले थोडा एक पॉइंट करूया आपण कंटिन्यू तो की
तर फोनचा किस्सा वगैरे, गाडी वगैरे हे सुचणं खूप अवघड आहे. पण दुसऱ्या मुलांना जर ह्या टाईपचं करणं, काहीतरी वेगळा प्रँक करणं, तर शेवटचा एक मेसेज द्या फक्त त्यांना की हे करणं म्हणजे हार्ड आहे, अडचणी येतात, पण त्याला सामोरं कसं जायचं, एक छोटासा मेसेज द्या फक्त. दे रे पहिले. आता जे पण नवीन क्रिएटर आहे त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे का तुम्ही करा. ज्या आम्ही गोष्टी केल्या आता सध्या नका करू. आमचं ते पोलीस वाले काय करताय, मिट्टी झाली त्याच्यावर, मिट्टी वगैरे. पोलीस वाले काय करताय आपल्या सिटीमध्ये डायरेक्ट म्हणजे त्याला बांधून घेऊन डायरेक्ट कॅनट मध्ये फिरवत आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे पोरींना जास्त छेडू नका, जातीभेद नका करू, म्हणजे जास्त एकदम लेट सिरियस वाला प्रँक नका करू का त्यांना समोरच्याला जास्त हे होईल. आम्ही करतोय ना तर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळाल्या काही यांना कसं बोलायचं. आता तुमचा चेहरा बघून मी तुम्हाला काय बोलन हे मला कळून गेलंय, आता तुम्हाला नाही कळणार. बाकी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि मग करणं हे सोपं नाहीये. ह्या गोष्टी करणं तर तुम्ही आलात इथे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळे किस्से तुमचे शेअर केले. मी पुन्हा किस्से म्हणते हा शब्द, ते तुम्ही शेअर केलं, तुमची जर्नी सांगितली, स्ट्रगल आहे तुमच्या. आणि नवीन कंटेंट क्रिएटर जर हा पॉडकास्ट त्यांनी बघितला तर त्यांना एक इन्स्पिरेशन मिळेल तुमच्या याच्यामधनं की तुमचा स्ट्रगल आतापर्यंत म्हणजे आधीपासून आतापर्यंत कसा राहिलाय. पण हा पॉडकास्ट आपण इथेच थांबूया. दे दणकाच्या खास पॉडकास्ट मध्ये तुम्ही आलात करण आणि कृष्णा, खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि आपण पुन्हा भेटूया दुसऱ्या पॉडकास्ट मध्ये. थँक्यू. राम राम. नमस्ते, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम, राम राम. मी आपका नटखट कृष्णा. तर गाईज, दे दणका या चॅनलला सबस्क्राईब करा, भरपूर प्रेम करा आणि छान छान कमेंट करून यांना दाखवा की आपली पब्लिक किती सपोर्ट करते म्हणून. सो हेलो गाइस, तो मैं आपका मिस्टर के जादी किनारे हुई लाइन मारी तो ये अपना मतलब है. तो आम्ही दे दणका चॅनलवर आलोय पॉडकास्ट करायला. तर या चॅनलला सपोर्ट करा, लाईक कमेंट शेअर करा आणि आमचा पॉडकास्ट कसा झाला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके.